नमो मायरिया छायाणी लोये सौवसा मंगलम भगवान वीरो मंगलम गौतम गणी मंगलम कुंद कुंदाट्यो मंगल मांगल्यम सर्वसंगमानकारकम सर्वधर्माणां जयतु शासनम् जैनम जयतु शासनम् तीन भुवन में सार स्वरूप शिवकार नमो योग समारिके। चला अजून काय नाही, कुठे गेले? चला एक साथ आपल्याला तिसरी ढालचा पाठ करायचा. ओके, तिसरी ढालचे आपले दोन छंद, दुसरा छंद चालू आहे. पहिला छंद आणि दुसरा छंद आपल्याला एक साथ बोलायचा आहे सर्वांना पाठ झाला पाहिजे. ओके, करायचं सुरू. एक साथ सर्वांनी बोलायचंय आणि आपण आतापर्यंत काय काय त्याच्यामध्ये बघितलं ते आपल्या डोक्यामध्ये क्लिअर झालं पाहिजे. याच्यामध्ये काय विषय आला, काय सांगायचं याच्यामध्ये आचार्यांना किंवा पंडितजींना काय काय सांगण्याचा ते प्रयत्न करतायत ते भाव आपल्यामध्ये आला पाहिजे. ओके, तर सर्वांनी एक साथ बोलायचं. आत्म को हित है सुख सो सुख आकुलता बिन कहिए आकुलता शिव माहिनता ते शिव मग लाग्यो चाहिए सम्यक दर्शन ज्ञान चरण शिव मग सो दुविध विचारो जो सत्यारथ रूप सुनिश्चय कारण सो व्यवहारो पर द्रव्य नते भिन्न आप में रुचि सम्यक भला है आप रूप को जानपनो सो सम्यक ज्ञान कला है आप रूप में लीन रहे फिर सम्यक चारित सोई व्यवहार मुख मग सुनिए हेतु नियत कोई जीव अजीव तत्व अरुआश्रव बंधरु संपर जानो निर्जर मुख कहे जिन तिन को जो का त्यो सरदान हे सोई समकित व्यवहारी अब इन रूप को सुनि सामान्य विशेष दृढ़ प्रतीति उरधान. तुझ्याकडे बघायला नाही त्यांना तेच म्हणाले तोड काय बघायला. चला समजलं सर्वांना? पूर्ण समजलं की नाही? आपण आतापर्यंत काय काय बघितलं? आवाज कमी येते मा. क्लिअर क्लिअर नाही तुम्ही माईक बंद करा सर्वांनी. क्लिअर येत नाही आवाज. येत नाहीये? क्लिअर क्लिअर येत नाहीये, थोडा थोडा येते. ओके ओके ओके, एक मिनिट एकच मिनिट थांबा. हॅलो, आता येतोय आवाज? आता येतोय क्लिअर आवाज? हो येतोय. ओके, चला आपण आता तिसऱ्या ढालचा थोडासा पाठ केला. समजलं तुम्हाला? पूर्ण रिव्हिजन झालं की नाही झालं? काय काय आपण शिकलो होतो आतापर्यंत?
काय काय सांगितलं तिसऱ्या ढालमध्ये? सुखी होण्याचा मार्ग आपल्याला सांगत होते की आपण दुखी आहोत, दुःखाचं कारण सांगितलं. आता कारणापासून मुक्त होण्याचा काय मार्ग आहे, असं काय काम करायचं की जे काम केल्यानंतर आपण गॅरंटेड सुखी व्हाल. काय सांगितलं होतं पहिला पॉइंट? निश्चय सम्यक दर्शन कशास म्हणतात? काय सांगितलं होतं पहिले? काय करायचंय? निश्चय सम्यक दर्शन कशास म्हणतात? पहिला पॉइंट काय सांगितला होता? जे आहे तसेच मानणे त्याला निश्चय सम्यक दर्शन म्हणतात. जे आहे जसे त्याला तसेच मानणे त्यालाच निश्चय सम्यक दर्शन म्हणतात. तसेच्या तसंच. चुकीचं आहे, ते व्यवहार सम्यक दर्शन झालं. ते व्यवहार मध्ये गेलं. काल काय सांगितलं होतं आपण? काय बघितलं होतं? निश्चय सम्यक दर्शन कशास म्हणतात? इथे काय सांगितलं? आपल्या आत्मामध्येच रुची राहणार. आपल्या हा. आत्मामध्येच रुची राहणार ते. व्हेरी गुड. काय सांगितलं? आत्म्यामध्ये हा, जे जसं आहे त्याला तसं समजणं, हे तर सगळ्या गोष्टी आल्या. आता तुम्ही जिनमानीला पण जी जशी आहे त्याला तसं समजता, सापाला पण सापच समजता, माणसाला पण माणूसच समजता. याच्यामध्ये काय घेणं देणं आहे? बोले याचा काही संबंध नाही. तर इथे काय सांगायचंय? सम्यक दर्शन कशास म्हणतात की बोले परद्रव्यन ते भिन्न आप में रुची सम्यक्त्व भला आहे. बाकी वस्तूंना तुम्ही बरोबर जाणा, चुकीचं जाणा, त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही बरोबर माना, चुकीचं माना, काही फरक पडणार नाही. आता समोर आपण चाललो होतो रोडनी आणि रोडला जात असताना समोर साप पडलेला होता. काय पडलेलं होतं? साप पडलेला होता. आणि आपण काय म्हटलं? आपण म्हटलं अरे रस्सी आहे. तर काय रस्सी आहे. तर आता त्या सापाला रस्सी आणि साप जाणल्याने किंवा मानल्याने आपण सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टी होऊ का? त्याला मानल्याने, त्याला बरोबर मानलं तर तो सम्यक दृष्टी, त्याला चुकीचं मानलं तर तो मिथ्या दृष्टी. असं आहे का? नाही. याचा काही संबंध आहे का? नाही. साप आहे, रस्सी असो, त्याला जाणो किंवा न जाणो त्याने काही फरक पडणार नाही. ते अप्रयोजनभूत आहे. कसं आहे ते? अप्रयोजनभूत आहे. आपण बघितलं होतं ना प्रयोजनभूत तत्व. जीवादी जे प्रयोजनभूत तत्व आहेत, जर त्यांच्या संबंधित आपल्यामध्ये विपरीत मान्यता असेल तर आपण मिथ्या दृष्टी, आणि जर त्यांच्या संबंधित आपल्यामध्ये सम्यक मान्यता असेल, सच्ची मान्यता असेल की यांचं स्वरूप असंच आहे, तर आपण सम्यक दृष्टी. समजलं? तर पहिला पॉइंट काय सांगितला होता? परद्रव्यन ते भिन्न, परद्रव्यांपासून पूर्णपणे भिन्न. पहिले अगोदर तर सर्व परद्रव्यांना दूर करायचं. काय करायचंय? सर्व परद्रव्यांना दूर करायचंय. आणि कोणाची रुची, कोणाचं श्रद्धान? शरीराची हा, शरीराची नाही. शरीर कोण बोलत आहे? शरीराची काही रुची लागत नाही. आत्मामध्ये लीन राहायचे असं म्हणलंय. हा, इथे काय सांगितलं? आत्मामध्ये लीन राहायचे. हा, माईक बंद करा आता. माईक चालू करू नका कोणीच. काय सांगितलं आता? नीट लक्ष द्या. परद्रव्यन ते भिन्न आप में रुची सम्यक्त्व भला आहे. की जोपर्यंत अशी रुची लागणार नाही, रुची म्हणजे आवड, जोपर्यंत अशी आवड लागणार नाही, जोपर्यंत आपल्याला असं व्यसन लागणार नाही. कशाचं व्यसन? व्यसन पाहिजे तर असं पाहिजे. आवड पाहिजे तर कशाची आवड पाहिजे? की बोले परद्रव्यांपासून भिन्न आपल्या आत्म्यामध्ये लीन राहण्याची आवड पाहिजे. आपण स्वतःला जोपर्यंत आत्मा स्वीकार करणार नाही, जोपर्यंत स्वतःला आपण जीव स्वीकार करणार नाही, बोलतात तोपर्यंत सम्यक दर्शन होईल का? तोपर्यंत सम्यक दर्शन होणार नाही. पण सम्यक दर्शन जी मोक्षाची पहिली सीडी सांगितली ती कशाने होते? स्टार्टिंग कुठून होणार त्याची? बोले ज्यावेळेस परद्रव्यांपासून आपलं ममत्व तुटेल, परद्रव्यांना जे आपण आपलं समजून बसलो ना, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, ज्याला आपण आपलं समजून बसलो, बोलतात ते आपलं काही सुद्धा नाहीये. आहे का ते आपलं? काही घेऊन आलो होतो का आपण? की काही सुद्धा सोबत घेऊन आलेलो नव्हतो. फक्त आपण मान्यता आपली आहे.
काय आहे खरं सांगायचं, ते आपलं आहे का? नाहीच आहे खरोखर. घरात बसलेले असताना सुद्धा मोबाईल समोर ठेवलेला आहे, आपण इथे बसलेलो आहे. ते आपलं आहे हे कशावरून? ते आपलं आहे हे कशावरून? व्यावहारिक. आपण फक्त मान्यता आहे, हे माझं आहे, फक्त मान्यता आहे. याची जुडान कुठे आहे? जुडान कुठे? बोले आपल्या मान्यतेमध्ये जुडान आहे, आपल्या मोहमध्ये, आपल्या मिथ्यात्वामध्येच आपण त्याला पकडून ठेवलेलं आहे बस. बाकी ते होणार आहे का कोणाचं? आपण त्याला रोज साफ करतो, रोज त्याला किती काय काय करत राहतो, तर त्याला काही फरक पडतो का? बोले त्याला काहीच फरक पडत नाही. तो एक दिवस सोडून दिला तरी निघून जायला तयार आहे. पण आपलीच मान्यता खराब असते, आपणच त्याला पकडून ठेवलेला असतो. तर ती मान्यताच आपल्याला सोडायला सांगत आहेत. काय सोडायचंय? की दुसऱ्या वस्तू सोडायच्या नाहीयेत, की मी याचा त्याग केला, मी याचा त्याग केला, मी याचा त्याग केला. त्याग म्हणजे काय? त्याग कुठे होत असतो? त्याग आत्म्यामध्ये. कुठे होत असतो? कुठे होत असतो त्याग? त्याग करतो ना आपण. मी याचा त्याग भाविक केला, जगांचा त्याग असतो ना. मी आलू प्याजचा त्याग केला, मी लसणाचा त्याग केला. त्याग कुठे होणार? काय त्याग तर करतो मग आपण? हा? हा? त्याग कुठे होत असतो? त्याग आत्म्यामध्येच करावा लागतो ना पहिले. आत्म्यामध्येच करावा लागतो. की असा करतो आपण की मी हे आलू आहेत, आजपासून मी याचा त्याग करतो, मी स्वाहा नाही, म्हणून नाही. सोडून दिलं, असं करतो का? नाही, हा? नाही. नाही. मग काय करतो आपण? कसं सोडतो आपण? सोडायचं कसं? त्याग कुठे मनापासून होणार? मनापासून सुटायला पाहिजे, नुसतं सोडलं म्हणण्याने सुटत नाही. नाही नाही नाही, त्याग कुठे होणार? बोले बाहेर त्याग होत आपलं नाही. आत आपल्या बाहेर त्याग होणार नाही. आपण जिथे पकडून ठेवलेले बोले तेच तिथे त्याग होऊ शकतो. कुठे पकडून ठेवलेले आपण? आपल्या मनात कुठे पकडून ठेवलेले? आत्म्यात आपल्या हा, आपल्या मध्येच इच्छा होत असते, आपल्या मध्येच आपण त्याला पकडून ठेवलेले. हे माझं आहे आणि आपण त्याचा त्याग करतो. तर त्याग करणं म्हणजे त्याच्या प्रती ममत्व कमी करणं. ते जे आपण आपलं समजतो ते आपलं पण तोडणं. काय तोडायचंय? आपलं पण तोडणं. त्याला म्हणतात खरा त्याग. मग तेच एवढं अवघड का जात आहे? सगळं आपल्याला माहिती आहे तर माहिती माहिती असून असून आपल्याला अवघड सुद्धा जाते. का अवघड जातं? कारण की मोह आपल्यावरती खूप आहे. मोहाबद्दल पियो अनादी. हा, अनादी काळापासून ते पिऊन बसलेलो आहे ना आपण. अनादी काळापासून पिलेलं आहे. त्याच्याशिवाय सोडायचं तर आपल्याला काही माहितच नाहीये. ते पकडायचंच माहिती आहे. नरकात गेलो तरी हे माझं माझं, इकडे गेलो तरी हे माझं माझं माझं. तर माझं माझं करण्याची सवयच आपली आहे. कधी सोडण्याची सवय आपल्याला लागलीच नाही. कधी लागली का? कधी काही सोडायचा प्रयत्न केला का आपण? कधी त्याच्या प्रती ममत्व सोडलं का? की घरामध्ये काही एखादी वस्तू तुटली तर किती आपण राडा घालतो. काही हरवलं तर किती राडा घालतो. घालतो की नाही घालत? पण हे का विचार करत नाही की अरे याचं असंच होणार होतं. माझ्याच पाप कर्माचा उदय. आता होणार होतं तर झालं. आता राडा घालून काय फायदा आहे? जो राडा आपण घालतो ते आपला मोह करवतो आपल्याकडून. दुसरं कोण करवतं का? त्याच्यामुळे नाही झाला. ती वस्तू तुटली, त्या वस्तूमुळे नाही झाला. ती वस्तू तर तुटणारच होती. पण आपण का बिघडलो? कारण की बिघडण्याचं कारण की त्याला आपण आपलं समजत होतो. काय करत होतो? त्याला आपण आपलं समजत होतो. तर आपलं त्याच्याप्रती मोह होता. म्हणून आपण दुःखी होतो. दुःखाचं कारण काय आहे? मोहच दुःखाचं कारण आहे. म्हणून इथे आपल्याला काय सोडायचंय? ममत्व. काय सोडायचंय आणि काय पकडायचंय? पकडणं आणि सोडणं हे कुठे असतं हे पहिले क्लिअर झालं. आपण एक उदाहरण समजलं होतं. आठवते तुम्हाला उदाहरण की नाही आठवत? मी एक उदाहरण सांगितलं होतं. एक सेठजी आहेत खूप मोठे. त्या सेठजींचा खूप मोठा व्यापार आहे. खूप मोठे घर आहेत, खूप सारे बंगले आहेत, खूप सारे फॅक्टरी आहेत, खूप पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं त्यांच्याकडे. आणि काय झालं? बोले ते आता प्रवचन ऐकायला गेले. एक मुनिराज आले होते गावामध्ये, प्रवचन ऐकायला गेले. ऐकायला गेले आणि ऐकल्यानंतर ऐकायला बसलेले, सोबत काही सुद्धा आणलेलं नाहीये, चप्पल सुद्धा घालून आले नाहीत, तसेच चलत 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 गेले. चलत चलत गेले आणि प्रवचन ऐकायला बसलेले. आता सांगा हे जे फॅक्टरी वगैरे आहे, हे तुमचे जे पैसा आहे, ते घरी सगळं ठेवलेलं आहे, ते कोणाचं आहे?
ते कोणाचं आहे? कोणाचं आहे ते? त्यांचं आहे की नाहीये? शरीराची मान्यता आहे ती बुद्धलाची. शरीरात मान्यता होत नसते, मान्यता आत्म्याची असते. हे आत्म्याच्या निमित्ताने म्हणते. नाही नाही नाही, ते आता ते मध्ये घालू नका. आता फक्त एवढं उत्तर सांगा की ते कोणाचं आहे सध्या. ते सोबत काही आणलेलं नाही त्यांनी. आपण कसं आता प्रवचन ऐकायला जातो किंवा मंदिरात जातो, शेटजीच शेडजीचंच आहे. शेटजीच त्यांचे नाहीये. त्यांनी सगळं माझे नाही म्हणून ग्रुपशी बसले तर त्यांचे नाही वस्तू. मग नाही, ते नाही. म्हणून बसले तर मग त्यांचेच राहणार असं. हे नाही, नाही, सगळं माझे वैभव सोडून इथं आले म्हणले तर मग त्यांचे काही नाही आहे तिथं. अच्छा अच्छा. माझं नाही, ते- वैभव म्हणलं तिथं झालं. ते तुम्ही मनामधलं तुमची स्टेपवर चाललात, पुढच्या स्टेपवर जाऊ नका आताच. आता फक्त काय विचारलं मी की आता ते सेठजी फक्त प्रवचन ऐकण्यासाठी गेलेले आहेत आणि मंदिरमध्ये मुनिराज समोर बसलेले आहेत, प्रवचन ऐकत आहेत. ठीक आहे, शेटजीच आहे मग शेटजीच. सगळं सेठजीच आहे, राईट. नक्की. आता सगळ्या एफडी वगैरे सेठजीच्या नावावरती आहेत, सगळ्या फॅक्टरी सेठजीच्या नावावरती आहेत. सेठजी सगळं आपलंच मानून बसलेला आहे. आहे. ते सुद्धा असं नाहीये, म्हणजे सेठजी सध्या परिग्रही आहेत, राईट. कसे सेठजी सध्या परिग्रही आहेत, हे सगळं त्यांच्या नावावरती आहे. आता समोर काय झालं की प्रवचन ऐकल्यानंतर त्यांना वैराग्य आलं. काय झालं? वैराग्य आलं. आणि वैराग्य आल्यानंतर त्यांनी तिथेच मुनी दीक्षा घेतली. काय झालं? त्यांनी तिथेच मुनी दीक्षा घेतली. मग आता सांगा, आता ते जे धन संपत्ती होती, ती फॅक्टरी होती, आता ती सेठजीची आहे की नाही? आहे, अजून पण आहे. 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 नाहीये. परिचय सोडल्यावर नाहीये. परिग्रह त्यांनी मनापासून सोडलाय का नाही हे पण महत्वाचं आहे ना. मुनी बनले ते. मुनी बनले म्हणजे असं थोडी बनतात. पण आत्म्यापासून सोडलाय का नाही हे त्यांनीच सांगू शकणार ना. मग मुनिराज बिना ना असं त्यांच्या सोडतं नावावर बनतात. केलं अजून ते दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर झालं नाही नाही, तोपर्यंत भलेही त्यांच्याच नावावर असू द्या, या सगळ्या फॅक्टऱ्या त्यांच्याच नावावर असू द्या, सगळे बँक बॅलन्स त्यांच्या नावावरती असू द्या, सगळ्या गाड्या त्यांच्या नावावरती असू द्या, काही फरक पडणार नाही. परंतु ते मुनिराज बनले. मुनिराज बनल्यानंतर त्यांनी कपडेच काढून दिले. बोले कपडे सुद्धा माझे नाहीयेत. हे शरीरवरचं ममत्वच सोडून दिलं. ते मनापासून ममत्वच सोडलं सोडून तर दिलं. मग त्यांचं नाही. आतमधून ते पूर्णपणे तुटून गेलेले आहेत. आता त्यांना कशामध्येच रस येत नाहीये. मग त्यांना मग नाही रस त्यांचं. येत रस येत नाहीये, म्हणजे ते आतमधूनच त्यांनी पूर्णपणे त्याग केला. आता मग त्याग ते- करायची गरज नाहीये की त्यांना कोणाच्या दुसऱ्याच्या नावावर करून येतो, मग असं करतो, मग तसं करतो, काही गरज नाही. हा. आता काही करायची गरज आहे का? बोले काही नाही. गरज नाहीये. जिथे आपण पकडून ठेवलं होतं तिथून त्यांनी सोडून दिलं. तसंच सेम टू सेम इथे सुद्धा आपल्याला करायचं. काय करायचंय? जे परद्रव्यांना आपण आपलं समजतो, परद्रव्यांप्रती जे मोह आपल्याला आहे, बोले जिथे जिथे मोह असणार तिथे तिथे दुःख गॅरंटेड असणार, म्हणजे असणार. दुःखाचं मूल कारण मोहच आहे. मोह नसेल तर बोले दुःख सुद्धा खतम झालं. यासाठी सगळ्यात पहिले जो कर्म नष्ट होतो तो मोहनीय कर्म आहे. कोणता कर्म नष्ट होतो? सगळ्यात अगोदर कर्म कोणता जाणार? बोले मोहनीय कर्म जाणार. आणि आपल्याला कर्माचं बंधन का होतं? कोणत्या कर्मामुळे मोहिनी कर्म बंधन 12व्या होतं? गुणस्थानापर्यंत असतो ना रे? हा, मोहनीय कर्म 12व्या गुणस्थानापर्यंत असतो, परंतु सूक्ष्म मोह असतो, एकदम सूक्ष्म मोह असतो. त्याचं काही हे नाहीये. अनंतानुबंधी जी कषाय असते, की अनंतानुबंधी कषायचा मोहनी कर्म एकदम खतम होऊन जातो. एकदम सूक्ष्म मोह, सूक्ष्म लोभ राहतो, त्याला काही फरक पडत नाही. त्यांनी काही सुद्धा हे होत नाही. ते वरतीपर्यंत असणार, त्याला काही फरक पडत नाही. त्यांनी बंद सुद्धा होत नाही. असली जो बंद होत आहे तो आपल्याला या मोहनी कर्मामुळेच होतो. समजते? म्हणून जिथे जिथे मोह आहे तिथे तिथे दुःख आहे. दुःखाचं दुसरं नाव मोह आहे. म्हणून इथे काय सांगत आहेत आपल्याला, की जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर काय करा, की परद्रव्यांची रुची सोडून द्या. काय सोडून द्या? काय सोडायला सांगतायत? काय सोडायला सांगतायत? परद्रव्य सोडत नाहीयेत. परद्रव्याला सोडू नका. ते तर पहिल्यापासूनच वेगवेगळे आहेत. ते माझे नव्हतेच, ते माझे झालेच नाहीत.
कधी झाले माझे ते? त्यांच्यामध्ये ताकद तरी आहे का ते माझे होऊ शकतात? बोले माझे कधी सुद्धा झालेले नाहीत. फक्त मी त्यांना आपलं समजतो बस. मी काय करतो? ते त्यांना आपलं समजतो बस. एवढाच प्रॉब्लेम आहे. हे घर माझं आहे, ते दार माझं आहे, आपलं हे समजण्यास माझं बंद करायला आहे, पाहिजे म्हणजे. हे माझं आहे. हा, ते आपलं आपलं जे आपण करतो ना, बोलतात त्याच्यामुळेच आपण दुखी आहे. म्हणजे आत्म्यामध्ये रुची लागायची जास्त, परद्रव्यामध्ये रुची नाही लावायची आपण. हा, आता कसं राईट बोललात. काय सांगितलं? आत्म्यामध्ये परद्रव्याने ते भिन्न, की आपली रुची आता कुठे जाते? आपली आवड कुठे परद्रव्य असते सध्या आता? की बोले मी हे परद्रव्य करतो आता, मी हे करतो आता, मी कधी हे स्वयंपाक करतो, कधी हे करतो, मी कधी काय करतो. असे बाहेरचेच काम करण्यामध्ये आपली रुची लागते असते. आता मी झोपी जातो, आता मी टीव्ही बघत बसतो, आता मी पिक्चर बघत बसतो, आता मी काय करत राहतो, आता मी फिरायला जातो, आता मी इकडे जाऊ. म्हणजे हा. बाहेरच रुची लागलेली आपण. ते करून काय मिळणार आहे? आपली आवड कुठे लागलेली सध्या? बोले बाहेरच लागलेली. म्हणून आपल्याला मिथ्या दर्शन आहे. कधी पूजन करण्यामध्ये आवड लागते, कधी अभिषेक करण्यामध्ये आवड लागते. बोले हे चांगलं आहे ना? ते तर चांगलं असणार. बोले चांगलं आहे, पण ते सुद्धा परद्रव्य. कशामध्ये येणार? ते सुद्धा परद्रव्य. परद्रव्य आहे. परद्रव्यामध्येच येणार ना. स्वद्रव्य आहे का? स्वद्रव्य नाहीये. तर आपली रुची आता सध्या जी बाहेर लागलेली आहे, तर ते सांगतात की ज्याला आत्म्याची रुची लागते, जो स्वतःला आत्मा स्वीकार करतो, जो स्वतःला जीव स्वीकार करतो, बोलतात त्याला दुःख कधीच होत नाही. त्याचा मोह आपोआप नष्ट होणार. होणार की नाही होणार? ज्यांनी स्वतःला जीव स्वीकार केलं, जो शरीराला आपलं समजतच नाही. बोले शरीर माझं नाहीच आहे. शरीराला फक्त व्यावहारिक काम करण्यासाठी चालवत राहतो. मग शरीराला आपलं समजत नाही, तर मग ते घरदाराला काय आपलं समजणार? मुलाबालांना काय आपलं समजणार? बाहेरच्या वस्तूंना काय आपलं समजणार? कोणाला समजणार आहे का? कोणाला समजणार नाही. का? कारण की त्याला रुची कोणाची लागलेली आहे? की आत्माची रुची लागलेली आहे. त्यांनी स्वतःला जीव स्वीकार केलेले आहे. आता समोर आपण जाऊ त्यावेळेस खूप सुंदर सुंदर उदाहरण देऊन आपल्याला सांगणार आहे की ज्याला आत्म्याची रुची लागते, ज्याला सम्यक दर्शन होतं, त्याच्या आतमधली परिणती कशी असते. मग आता घर काम करायचे की नाही करायचे आम्ही? तुम्ही सांगत आहे घराचं आपलं समजू नका. आपलं समजलं नाही तर मग कसं दुसरं समजायचं का? हा? मुश्किल होऊन जाईल तसं मग उद्यापासून हा, सगळं. मुश्किल होऊन जाईल. सगळे काम करणं मुश्किल होऊन जाईल. बोले हे गाडी माझी नाहीये. कोणी मागितलं मोबाईल घेऊन जा, बोले जा घेऊन, माझा नाहीये. असं देऊन टाकू का आपण? बोले तसं नाही करायचंय. इथेच आपली चूक होते. काय करतो आपण? की सर्वथा पकडून घेतो, की सर्वथा समजून घेतो. अरे नाही सांगितलंय म्हणजे नाही सांगितलं, एकदम खतम आता. असं नाही समजायचंय. एक तर मान्यता वेगळी ठेवायची आहे आणि व्यवहार वेगळा ठेवायचा. काय करायचंय? मान्यता वेगळी ठेवायची आहे आणि बाहेर व्यवहार आपला वेगळा ठेवायचा आहे. मान्यतेमध्ये काय पकडायचंय? की मान्यतेमध्ये तर स्वतःला जीवच स्वीकार करायचंय. बोले मी एक जीव आहे, माझ्यामध्ये अनंत गुण आहेत, मी अनंत गुण संपन्न आहे, मला कोणाची काहीही आवश्यकता नाहीये. हे आनंद अंतरंगमध्ये स्वीकार करायचं. आणि बहिरंगमध्ये, की बाहेरमध्ये मग तुम्ही काम करत राहा, तुम्ही काही करत राहा, सगळे काम करत राहा, काही फरक पडत नाही. फक्त काम करत असताना एवढं लक्षात ठेवायचंय की हे काम माझं नाहीये, हे काम मी करत नाही. हे स्वयंपाक बनवत असताना मी बनवतो का? की बोले हे हात आहेत, हे डोळे आहेत, डोळ्याने बघत आहे, हे डोकं वापरत आहे, काम चालू आहे. आणि मी काय करतोय त्यावेळेस? मी मात्र जानना मेरा काम. जीव काय करतो त्यावेळेस? की फक्त जाणत असतो. असे प्रत्येक काम करत असताना मात्र ज्ञाता राहणं, ज्ञायक रहो, ज्ञायक रहो, ज्ञायक रहो. फक्त जानना देखने वाला असा मी तत्व आहे. जोपर्यंत असं आपण स्वीकार करत नाही, तोपर्यंत आपल्याला काही फायदा होणार नाही. तोपर्यंत सम्यक दर्शन प्रगट होणार नाही. नाहीतर बाकीच्या बाहेरच्या कामांमध्ये आपण एवढं मग्न होऊन जातो, की असं समजतो की हे करण्यासाठीच मी जन्म घेतला. मी जन्म कशासाठी घेतला? हे फालतू काम करण्यासाठी जन्म घेतलेला आहे. दुसरे काही कामच नाहीयेत मला, असं समजून आपण ते काम करत असतो.
म्हणून इथे काय सांगतात की परद्रव्यनते भिन्न आप में म्हणजे किसमें आप में म्हणजे आपल्यामध्ये काय करायचंय रुची लागणं याला म्हणतात सम्यक्त्व. प्रश्न होता ना भाभीचा, ते सम्यक दर्शन कशास म्हणतात? नाही काय प्रश्न होता? नाही, सम्यक जो दर्शन कशास आपला म्हणतात? जो सूक्ष्म फरक आहे ना तो समजायला पाहिजे. जे आपण जाणतो करतो आणि आत्म्यामध्ये लीन होणं ह्यामधला जो सूक्ष्म फरक आहे तो माहिती व्हायला पाहिजे एकदा, मग ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. हा, सूक्ष्म फरक म्हणजे काय? अगदी कशाचा म्हणजे आता जे आपण म्हणतो की आपली वस्तू आहे ही, हे माझं आहे पण माझं नाहीये हे पण लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आता समोर आपण जसं जसं वाचत जाऊ, जसं जसं आपण समजत जाऊ, वस्तूची स्वतंत्रता आपण बघणार आहे. आपण बघितली वस्तूची स्वतंत्रता, एक एक द्रव्य स्वतंत्र आहे, एक एक गुण स्वतंत्र आहे आणि एक एक गुणाची एक एक पर्याय सुद्धा स्वतंत्र आहे. कोणी सुद्धा कोणाच्या अनुसार चलत नाही. सगळे स्वतंत्रपणे आपलं काम करतात. मी जीव आहे तर मी जीव माझं माझं काम करत आहे. ही बॉडी स्वतःच काम करत आहे की नाही करत आहे? एक द्रव्य दुसऱ्याला निमित्त तर बनते ना. हा, निमित्त बनणार, पण निमित्तच बनतो आणि आपण समजतो काय की मी केले. की मी केलं, माझं केलं गेलेलं हे काम आहे, याला मी चालवतो, हे मी करतो, माझ्यामुळे हे मी होतंय करतो, ना, हे मी मी करतो. करतो. ही दुसऱ्या द्रव्यांना आपण चालवण्याची जी मान्यता आहे बोलतात ती तुमची खोटी मान्यता आहे. आपल्या चालवल्याने आपलं शरीर सुद्धा चलत नाही. काय चालतं तुमच्या अनुसार? शरीर चालतं का तुमचं? मला सांगा. नाही. शरीराचा कोणता भाग असा आहे की जो तुमच्या अनुसार चालतो? नाही. शरीराला आपण साफ करतो, कशासाठी करतो? स्वच्छ राहावं म्हणून साफ करतो. मग साफ केल्यानंतर ते सब साफ राहायला पाहिजे ना. राहतं का? नाही. किती वेळ राहतं? जास्तीत जास्त राहणार, थोडा वेळ राहणार, परत खतम होऊन जाणार, परत होणार की नाही, परत गंध व्हायला चालू होतं. याचा मतलब काय? याचा अर्थ काय होतो की ते आपल्या अनुसार काम करत नाही. कोणाला असं वाटतं की माझ्या शरीरावरती थोडी फुंसे येऊ नये? म्हणजे सगळ्यांनाच असं वाटत असतं, पण येते की नाही येत? येते. मग हे शरीर आपल्या अनुसार चालतं की नाही चालत? नाही. चालतं की नाही चालत? प्रॅक्टिकल नाही, करून नाही बघायचंय की बोले या शरीराचा एक अंग सुद्धा आपल्या अनुसार चलत नाही. आणि आपण मानतो काय? त्याला मी मोठं केलं, हे शरीर मीच सांभाळतो, मी एवढं मेंटेन करून ठेवलेलं आहे. ते असं थोडी मेंटेन झालंय. रोज 5 वाजता उठून मुलांना करत पण असतो. म्हणतो ना आपण, मुलांना पण म्हणतो तुम्हाला लहानाचं मोठं केलंय. हा, तेच ना सगळ्यांना आपण सांगत राहतो, पण थोडा विचार करायचा आहे, हे खरंच आपल्या अनुसार चालतं की नाही चालत. बाहेर व्यवहार मध्ये तर तुम्हाला काय समजायचंय ते समजा, त्याला काही फरक नाही पडत, पण असलियत त्याच्या मागे काय लपलेली आहे ती आपल्याला माहित पाहिजे. जर हे शरीरच आपल्या अनुसार चालत नाही तर मला सांगा, मुलं बाळ, घर दार, गाडी घोडा बंगला हे कसं आपल्या अनुसार चालणार? सगळ्या दुनियाला बदलण्याचा विचार करत असतो आपण. अरे माझ्या हातात जर मी प्रधानमंत्री झालो तर मी असं करून टाकणार, मी असं करून टाकणार. काय करून टाकणार तुम्ही? काय होणार आहे आपल्या हाताने? काही सुद्धा होणार नाही. म्हणून काय करायचंय की बोले हे शरीर आपल्या केल्याने बदलत नाही, तर मग काय बदलायचंय आपल्याला? काय बदलायचंय? बोले सरळ सरळ एक काम करायचंय की आपली मान्यताच चेंज करून टाकायची, आपली दृष्टीच चेंज करून टाकायची. काय करून टाकायचंय? दृष्टी चेंज करायची. आतापर्यंत जी दृष्टी आपली बाहेर भटकत होती त्या बाहेर भटकणाऱ्या दृष्टीला आपल्याला आतमध्ये लावायचंय. मी आता जीव आहे आणि जीवाचं काम फक्त एकच आहे की जाणणं, देखणं आणि सुखाचं अनुभव करणं. दुःख सुद्धा जीव अनुभव करत नाही. तो संसारमध्ये आहे तोपर्यंत ते विकारी पर्याय त्याच्यामध्ये असतात, परंतु मुक्त झाल्यानंतर दुःख नावाची गोष्टच नसते. दुःख नावाचा गुणच नाहीये माझ्यामध्ये. आहे का गुण माझ्यामध्ये? दुःख नावाचा कुठला गुणच नाहीये माझ्यामध्ये. तर सुख नावाचा गुण आहे. कोणता गुण आहे? अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख. सुख नावाचा गुण माझ्यामध्ये आहे, त्याचाच भोग मी करत असतो. बाकी दुसरं कुठलंही काम मी करत नाही. समजते?
असा जोपर्यंत विचार येणार नाही तोपर्यंत आपण सम्यक दृष्टी बनवू शकत नाही. सम्यक दर्शनची डेफिनेशन समजली. सम्यक दर्शन प्राप्त करायचंय तर काय करायचं, सुखी व्हायचं असेल तर काय करायचं, ते एकच काम करायचं. काय बदलायचंय, एक भिन्न आपण कोणाला बदलायचंय, मान्यता बदलायची. बोले बाहेर सगळं बदलून बसलो आपण, सुखी झालो का, बोले सुखी नाही. नाही झालो. घरामध्ये आपण इकडच्या वस्तू इकडे ठेवतो, कधी इकडच्या वस्तू तिकडे ठेवतो. चांगलं दिसावं म्हणून अरे हे असं आहे ते खराब दिसतंय मग तिकडे लावत राहतो. किती वेळेस चेंज केलं, खूप वेळेस चेंज केलं. सुखी झालो का, शांती मिळाली का, आराम मिळाला का, बोलते नाही मिळाला. तर बाहेर आपण सगळ्या गोष्टी करून बसलो. आता काय सांगत आहेत, काय करायचंय आता, बोले एकच काम करायचंय. काय बदलायचंय, बोले जिथे गडबड आहे तिथे जाऊन आपल्याला चेंज करायचं. समजते, तर गडबड कुठे आहे, बाहेर आहे का गडबड, ते बाहेर तर कुठे दुनियामध्ये काही गडबड नाहीये. आपण व्यर्थ मध्येच समजत होतो, फक्त मान्यतेमध्येच आपण समजत होतो की अरे हे बरोबर नाहीये, हे इथे गडबड चालते, हे बरोबर नाहीये, हे इथे गडबड चालते. हे आपली मान्यताच खराब आहे, आपल्या बघण्याचा दृष्टिकोनच खराब आहे. बस तेच आपल्याला सांगतायत की ते दृष्टिकोन बदला. जोपर्यंत दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत आपण सुखी होणार नाही. ठीक आहे, समजते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बदलायचा तर आहेच, आणि एवढा बदलायचा आहे की आपल्या स्वतःला जीव स्वीकार करायचे. जर आपण स्वतःला जीव स्वीकार करू तर दुसऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला जीव दिसणार, दुसऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला जीव दिसणार. तुम्ही सुद्धा जीव दिसणार, ते चीटी, मच्छर, मक्खी हे सगळे आपल्याला जीव दिसणार. पाण्यामध्ये सुद्धा जीव दिसणार. आपोआप जीव हिंसेपासून वाचून जाऊ. आलू मध्ये जीव दिसणार, प्याज मध्ये जीव दिसणार, लसण मध्ये जीव दिसणार. अरे एक जीव दुसऱ्या जीवांचं कसं वाईट करू शकतो, करू शकतो का, नाही करू शकत. आणि ते तर सरळ मारण्याचा प्रयत्न चालू आहे, तर मग मारू शकतो का आपण, बोले नाही मारू शकत. तर ते आपोआप सुटून जाणार, ते काय होणार, आपोआप सुटून जाणार, त्याला सोडण्याची आवश्यकता पडणार नाही. समजते. तर काय करायचं, बोले परद्रव्याने ते भिन्न आप में रुची, हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. रुचीचा अर्थ काय होतो, रुची म्हणजे आवड. कशाची आवड लागली पाहिजे, उठतानी, बसतानी, झोपतानी, खातानी, पितानी, सगळे काम करत असताना हे आपल्या डोक्यामध्ये फिरलं पाहिजे. काय फिरलं पाहिजे, की मी तर जीव आहे, हे खायला मला लागतं का, मला लागतच नाही, हे शरीराला लागतं. झोप मला लागते का, झोप मला लागतच नाही, हे तर शरीराला लागतं. रोग मला होतात का, होतात का रोग मला, रोग मला होऊच शकत नाही. का होऊ शकत नाही, बोले हे सगळे रोग जे दिसतात ते बॉडीला होतात. डॉक्टर चिरफाड कुठे करतात, ऑपरेशन करताना काय फाडतात, शरीर फाडतात. कुठे काय फाडणार, आत्मा फाडू शकतात का, त्या आत्म्याला फाडूच शकत नाही. आणि मी कोण आहे ह्याचा पहिले आपल्याला निर्णय पाहिजे. कोण आहे मी, हे शरीर आहे की मी जीव आहे. जर तुम्ही स्वतःला शरीर समजत असाल तर मग काय भरलेले तुमच्यामध्ये, हड्डी आहे, मांस आहे, रक्त आहे, परत पू भरलेला आहे, सगळी गंदगी भरलेली आहे. याच्यातलं काय आवडतं तुम्हाला, हड्डी आवडते, रक्त आवडतं, मांस आवडतं, मग काय आवडतं, काहीच काय नाही. आवडतं, फेफडे, फेफडे आवडतात, फेफडे, नाही. मग नाही. काय आवडतं, कोणती गोष्ट आवडते अशी सांगा, अशी आत्मा. कोणती गोष्ट आहे की याच्यामधली आम्हाला आवडते, ज्याला आपण आपलं समजतो. अरे असं लिहिलं, या दुनियामधली सगळ्यात घाणेरडी वस्तू कोणती असेल, शरीर. ती आपलं शरीर आहे. कोणती आहे, शरीर आहे. आता समोर आपण 12 भावनांचं चिंतवन करू, त्यामध्ये अशुची भावनाचं चिंतवन करताना या सर्व गोष्टी बघू आपण. या शरीराला मल बनवण्याची फॅक्टरी म्हणतात. काय म्हणतात, मल बनवण्याची फॅक्टरी. फॅक्टरी आहे ही एक. काय बनवते, मल बनवते, मलमूत्र बनवते, त्याशिवाय दुसरं काही बनत नाही. तुम्ही किती चांगली खीर बनवली, किती चांगले गुलाबजामुन बनवलेत, बाहेर दिसताना कसे दिसतात, एकदम बेस्ट. जसे या शरीराच्या संपर्कामध्ये येतात त्यांची हालत काय होते,
काय होते हालत त्यांची, खराब. काय बनतात ते. बोले अशी वस्तू बनते, अशी वस्तू बनते की ज्याला आपण बघणं सुद्धा पसंत करत नाही. पसंत करतो का? ते नाही करत, बघणं सुद्धा पसंत करत नाही. अशी वस्तू बनून निघते. फक्त हेच नाही, खाणं पिणंच नाही. आता चांगले नवीन कपडे आले, ते कपडे ज्यावेळेस शरीराच्या संपर्कामध्ये येतात त्यावेळेस त्याची हालत काय होते. नवीन स्प्रे मारतो ना आपण, तसं आपण तर मारत नाही, स्प्रे मारत असतो, फॉग लावतो. का लावतो? शरीरामधून वास येऊ नये म्हणून, राईट. लावल्यानंतर मला सांगा खरंच येत नाही का? बोले तो जो स्प्रे लावला ना आपण, तोच एवढा घाणेरडा वास मारायला लागतो नंतर की तो आपल्यालाच नको वाटतो. शरीराच्या संपर्कामध्ये आला, जसं शरीराच्या संपर्कामध्ये आला तसं त्याचं सगळंच गेलं, सगळंच कामातून तो गेला. तर मग असं काय आपल्याला आवडतं याच्यामध्ये सांगायचंय मला, एक तरी गोष्ट सांगायची आहे जी तुम्हाला आवडते. काय केस आवडतात का? ते रोज आपण जे आरशामध्ये बघत बसतो ते चेहरा आवडतो? काय आवडतो? काय आवडतो? खरं सांगायचं म्हटलं तर खरं आत्मा. सांगायचं म्हटलं तर सगळ्यांनाच आवडते. आता माहिती झालं आपल्याला म्हणून, नाही तर इतक्या दिवस आपण तेच करत होतो ना. आता आपण हा, शिकतो इतक्या म्हणून. दिवस आपण तेच करत होतो. जर तुम्हाला याची असलियत बघायची असेल तर दवाखान्यामध्ये जायचं. आणि दवाखान्यामध्ये सुद्धा ते जे मोठे मोठे वार्ड असतात ना, जिथे जळालेले लोक ठेवलेले असतात, ज्यांचे डोळे जळाले, ज्यांची बॉडी जळाली, ज्यांचा हात जळाला, ज्यांचे काय काय जळाले, असे लोक जिथे ठेवलेले असतात ना, तिथे एकदा चक्कर मारून येईल. ते मग बघायची आपल्याला हिंमत पण होत नाही ना. आपल्याला समजून जाईल की आपल्या शरीरामध्ये काय भरलेलं आहे. हे वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे, भीती वाटली नाही पाहिजे, किळस आलं नाही पाहिजे. अरे काय काय बोलताय. किळस उत्पन्न करण्यासाठी बोलत नाहीये आपल्याला, तर हे मी नाहीये याची खुशी असली पाहिजे. कशाची खुशी असली पाहिजे? की हे मी नाहीये, हे जे गंदगी दिसत आहे बोले ती माझी नाहीये, ही गंदगी तर या बॉडी मधली आहे. मी कोण आहे? की मी तर याच्यापेक्षा एक वेगळा तत्व आहे आणि तो मी आतमध्ये बसलेला आहे. अनंत शरीर धारण केले तरी सुद्धा मी त्या शरीरापासून एकदम वेगळा आहे. त्या शरीराचं मला टच सुद्धा झाला नाही, त्या शरीराचा मला कलर सुद्धा आला नाही, त्या शरीराचा मला वास सुद्धा लागला नाही, असा मी तत्व आहे. आणि मी आतमध्ये बसलेलो आहे, बाकी सगळं बाहेर आहे. समजते? असं त्या तत्वाची मला रुची लागली पाहिजे, त्याला म्हणतात सम्यक दर्शन. जोपर्यंत आपण तो जीव मी आहे असं स्वीकार करत नाही तोपर्यंत सम्यक दर्शन होत नाही. सम्यक सम्यक म्हणजे खरोखर, सम्यक म्हणजे सच्चा, दर्शन म्हणजे श्रद्धान, दर्शन म्हणजे मान्यता, श्रद्धान म्हणजे मान्यता, की तुमची मान्यता सम्यक आहे की नाहीये. आणि मिथ्या दर्शन म्हणजे उलटी मान्यता, आपण काय मानतो याच्यावरती आहे. जर आपण आपल्याला जीव स्वीकार करत असाल बोले सम्यक दृष्टी येते. जर आपण आपल्याला शरीर स्वीकार करत असाल मिथ्या दृष्टी येत. समजलं की नाही समजलं? आणि शरीर स्वीकार केल्यानंतर मग त्याचं खाण्याचं टेन्शन, पिण्याचं टेन्शन, त्याला सगळे करत राहण्याचं टेन्शन, दिवस रात्र त्याच्यात मागे लागा, त्याच्यात मागे लागा, त्याच्यात मागे लागला. रोग झाला तरी वेगळं टेन्शन, हे झालं तरी वेगळं टेन्शन. मुनिराज आपले जंगलमध्ये जातात, ते शरीराला आपलं समजतात की नाही समजत. केस लोच करत असताना असंच थोडी होतं ते, केस लोच असे थोडी होत असते. असं होतं का? आपण करून बघा बरं, निघते का? तुला आपल्याकडून निघणार नाही. का नाही निघणार? का नाही निघणार? कारण काय? आपण शरीराला आपलं मानतो ना, मग ते हा, बस मान्यता. काय आहे ते कारण? उलटी मान्यता, मिथ्या दर्शन. समजलं? आणि हे मिथ्या दर्शन दुःखाचं कारण आहे. आणि जिथे आपलं सम्यक दर्शन झालं तसे मुनिराज सारखं आपण सुद्धा उपटून फेकू शकतो, काही दम नाहीये त्याच्यामध्ये. मुनिराजच्या शरीरांना खाल्लं जरी बाहेर तरी काय फरक पडत नाही. असं काय त्यांना आतमध्ये मिळालं, असं काय त्यांना आतमध्ये दिसलं की बाहेर त्यांना जाळून टाकत आहेत. 700 मुनिराज बसलेले आहेत बाहेर, अग्नी लावलेली. रक्षाबंधन आलतं ना आता, अग्नी लावलेली बाहेर, शांत बसलेले. त्यांच्या चेहऱ्यावरती काही सुद्धा दिसत नाहीये की अरे आज त्यांना जळण होत असेल, गळे सुकत असतील, काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, चेहऱ्यावरून सुद्धा दिसणार नाही. आपण
आपण असतो तर काय हालत झाली असती, काय हालत झाली असती आपली. बोले मुनिराज जरासं कच्चा लागला तर कळतो. लगेच त्याला विझवण्यासाठी 100 प्रयत्न केले असते. काय काय केलं असतं, किती ओरडला असतो, किती जोरजोरात ओरडला असतो. ते तर 700 होते आणि आग लावणारे किती, आग लावणारे 4च होते. 700 मुनिराज त्यांना निपटू शकत नव्हते का? बोले निपटू शकत होते, पण का नाही निपटले? ते काही मतलबच नाहीये, त्यांना काही घेणं देणंच नाहीये. ते आपल्याला जीव स्वीकार करतात, ते शरीर स्वीकार करतात का? बोले शरीर स्वीकारच करत नाहीत. हे जी प्रॉब्लेम येत आहे ती शरीरावर येते, ती माझ्या पाप कर्माचा उदय. कर्म सिद्धांत सुद्धा त्यांना माहिती असतो, म्हणून ते काही सुद्धा प्रॉब्लेम आपल्यावरती घेत नाहीत. ठीक आहे, तर तसंच आपल्याला सुद्धा इथे सांगत आहेत काय करायचं. सुखी होण्यासाठी एकच काम करायचं. काय काम करणार की बोले परद्रव्यनते भिन्न आप में रुची. रुची लागणं म्हणजे आवड लागणं. प्रत्येक काम करत असताना आपल्याला आवड लागली पाहिजे की मी कोण आहे, कोण आहे मी, हु एम आय, माझं स्वरूप काय, हे याचा निर्णय आपल्याला पहिले असला पाहिजे आणि ते आपण आपल्याला स्वीकार केलं पाहिजे, तरच आपलं काम होणार आहे. ओके, रुची सम्यक्त्व भला आहे. भला आहे म्हणजे त्याच्यामध्येच आपली भलाई आहे. कशामध्ये भलाई आहे? सम्यक दर्शन मध्ये आपली भलाई आहे. बाकी काम करण्यामध्ये आहे की नाही? कशा कशामध्ये आपल्याला आपली भलाई दिसते? बोले हे काम केलं तर माझी भलाई, याच्यामध्ये माझी भलाई, याच्यामध्ये माझी भलाई. त्याच्यामध्ये तुमची भलाई नाहीये. असली भलाई तर कशामध्ये? आपल्याला मनुष्य पर्याय मिळाली, एक डोकं मिळालं, एवढं ज्ञान मिळालं, मन मिळालं, हे समजतं आपल्याला सर्व गोष्टी. ते जर प्राणी असतो आपण, तिर्यंचा असतो आपण, तर आपल्याला समजल्या असत्या का या गोष्टी? बोले जे मन सहित प्राणी असतात त्यांना समजतात आणि आपल्याला समजलं असतं का? म्हणजे त्यांना समजलं असतं का? म्हणजे 4 इंद्रिय पर्यंत आहेत, 5 इंद्रिय आहेत, पण मनच नाहीये. बोले अशा जीवांना सुद्धा समजत नाही. त्यांना किती सांगितलं तरी समजणार नाही. पण आपल्याला आता समजतंय. समजल्यानंतर सर्व भेटलेलं आहे. भेटून सुद्धा जर आपण काम केलं नाही तर काही सुद्धा फायदा नाही. समोर आता पंडित दौलतरामजी खूप सुंदर लाईन सांगणार आहेत. कोटी उपाय बनाय भव्यता को उर आनो. म्हणजे करोडो उपाय करा तुम्ही, तुम्हाला काय करायचंय ते करा, पूर्ण जिंदगी जाऊ द्या, सगळे काम करा, तुम्हाला कोणतंच काम करायला मना केलेलं नाहीये. सगळे काम करा, कोटी उपाय करा. काय एक काम करा बोले, बोले सगळे काम करत असताना एक काम विसरू नका. कोणतं काम विसरू नका? कोणतं काम विसरू नका की बोले हे काम विसरू नका. काय विसरू नका? कोटी उपाय बनाय भव्य ताको उर आनो. या पवित्र सम्यक दर्शनना आपल्यामध्ये धारण करा. हे काम विसरू नका. आणि दुसरीकडे काय लिहिलं त्यांनी? लाख बात की बात यही निश्चय उर लाओ. की लाखो उपाय करा, लाख बात की बात आपण म्हणतो ना, 100 गोष्टींची एकच गोष्ट. काय गोष्ट आहे? सगळे काम करून थकलो, आता फक्त एक काम करायचं, ते विसरायचं नाहीये. ते डोक्यामधून जर गेलं आणि बाकीचे सगळी घाण घुसली डोक्यामध्ये, बोलतात काही सुद्धा फायदा नाही. हे मेन लक्ष आपलं असलं पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही माझं लक्ष नाहीये. मला काय पाहिजे? काय काय सांगतो आपण? लखपती असेल तर करोडपती बनायचंय, करोडपती असेल तर अरबपती बनायचंय. काय पाहिजे? बोले असे फालतू आपल्या इच्छा असतात, त्याच्यामध्ये काही सुद्धा दम नाहीये. म्हणून ते सांगितलं परद्रव्यांपासून भिन्न आपल्या आपची रुची लागणं, त्याला म्हणतात सम्यक दर्शन. ते आहे खरोखर सम्यक दर्शन. ठीक आहे. आणि हे कोणतं सम्यक दर्शन आहे? बोले हे निश्चय सम्यक दर्शन आहे. कोणतं सम्यक दर्शन आहे? निश्चय सम्यक दर्शन. आता आपण व्यवहारची चर्चा समोर करू. व्यवहार सम्यक दर्शन मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात, त्यांची चर्चा आपल्याला करायची. ओके, आता दुसरा पॉइंट. लाईन पाठ झाली. पहिली लाईन काय सांगितली? कोणाकोणाला पाठ झाली? कोणाकोणाला पाठ झाली पहिली लाईन? परद्रव्य आप में रुचि सम्यत्व भला है. व्हेरी गुड. अजून अजून कोणाकोणाला पाठ झाली? आप रूप में लीन रहे फिर सम्यक चारित्र होई. सोई सोई सोई. सेकंड लाईन.
सेकंड नाही, पहिली लाईन पाठ झाली की नाही. निश्चय सम्यक दर्शन कशास म्हणतात? भिन्न आप हा बोला. परब्रह्मांचे भिन्न आपते रुचि सम्यकत्व बला आहे. नाही, थोडस क्लिअर नाहीये ते. व्हेरी गुड. आता अजून आपल्याला पाठ करायचं. या 3 लाईन आपल्या डोक्यामध्ये एकदम क्लिअर झाल्या पाहिजेत. याच्याशिवाय दुसरं काही सुद्धा नाहीये. या 3 लाईन म्हणजे खरं सम्यक दर्शन, खरं सम्यक ज्ञान, खरं सम्यक चारित्र्य, आणि हेच मोक्ष मार्ग आहे. हेच सुखी होण्याचा मार्ग आहे. आता बाकी जिनवाणीमध्ये जे काही सांगितलं, बाकी जिनवाणीमध्ये ते प्रवचन सार असो, नियम सार असो, सगळे रत्नग्रंथ श्रावकाचार असो, परत बाकी सगळे ग्रंथ असो, त्या सगळ्या ग्रंथांचा सार काय आहे? आपले सार या 3 लाईन मध्येच आहे. ते मोक्ष मार्ग काय आहे? तो जो हायवे मी सांगितला होता, तो हायवे मार्ग, हायवे कोणता आहे? आपले हायवे हाच आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य, बस. आणि आता जिनवाणीमध्ये जे काही सांगितलं, बोले गुणस्थान सांगितले, मार्गनास्थान सांगितल्या, हे एवढं आहे, ते तेवढं आहे, हे लोकची चर्चा केली, 6 द्रव्यांची चर्चा केली, हे सगळं व्यवहार आहे. हे काय आहे? हे सगळं व्यवहार मध्ये जाणार. मग ते पूजन असो, अभिषेक असो, स्वाध्याय असो, परत मुनिव्रत धारण करणं असो, परत आहार करणं असो, हे जे महाव्रताचं पालन करणं असो, अनुव्रतांचं पालन करणं असो, हे कालुप्या सोडणं असो, लसण सोडणं असो, हे सगळ्या गोष्टी काय आहेत? सगळं व्यवहार मध्ये जाणार. हे सगळं व्यवहार आहे. हे कशासाठी असतो व्यवहार? कशासाठी असतो व्यवहार? की बोले या 3 लाईन पर्यंत पोहोचण्यासाठी आहे, बस. एकदा इथपर्यंत पोहोचलो की आपलं काम झालं. आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने एकच गोष्ट सांगणार. कोणती गोष्ट सांगणार? सगळ्या ग्रंथामध्ये, सगळ्या ग्रंथांचा सार मी तुम्हाला सांगत, सगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगणार. काय सांगणार? की परद्रव्यन ते भिन्न आपमे रुची सम्यक तो भला आहे, बस. भेद विज्ञान कसं करायचं हेच गोष्ट तुम्हाला सांगणार. दुसरी गोष्ट कोणतीच सांगणार नाही. शुभांगी भाभी, आपण वाचलं होतं द्रव्य संग्रह. द्रव्य संग्रह मध्ये काय गोष्ट आली मला सांगा. काय सांगितलं? पूर्ण द्रव्य संग्रह मध्ये जेवढ्या आपल्या गाथा झाल्या त्याच्यामध्ये सारभूत गोष्ट काय मिळाली? निश्चय काय नाही, म्हणते? व्यवहार निश्चय ते नाही. नाही व्यवहार नाही, ते नाही काढू नका मध्ये, नाही आता घालू नका. आपण सारभूत गोष्ट काय मिळाली त्याच्यामध्ये? की भगवान ऋषभ देवांनी किती द्रव्य सांगितले? जीवम जीवम दौवम. जीव आणि अजीव हे 2 द्रव्य सांगितले. कोणी सांगितले? ऋषभदेवाने. जिनवर वसहेन. जिनवर वसहेन म्हणजे की जिनवर ऋषभ देवांनी 2 प्रकारचे द्रव्य सांगितले. कोणकोणते? जीव द्रव्य आणि अजीव द्रव्य. जीव द्रव्य आणि अजीव द्रव्य. म्हणून आचार्य देव काय करणार आहेत? की आचार्य देव या दोघांचं कथन करणार आहेत. कोणाचं कथन करणार आहेत? या दोघांचीच माहिती सांगणार आहेत. याच्याशिवाय दुसरं या दुनियामध्ये काहीच नाहीये. जीव शिवाय आणि अजीव शिवाय दुसरं या दुनियामध्ये काय आहे? म्हणजे काहीच नाहीये. तिसरी कुठली गोष्ट आहे का? कोणती गोष्ट मिळाली तुम्हाला तिसरी? मला सांगा. आहे कोणती गोष्ट? बोले एक तर सगळे जीव आहेत, नाहीतर दुसरी गोष्ट सगळे अजीव आहेत. त्याच्याशिवाय तिसरी वस्तूच कोणती नाहीये. मग आपल्याला करायचं काय? आपल्याला आता बोले त्याच्यामध्ये सुद्धा एकच गोष्ट सांगितली की पहिले जीव कसा आहे ते सांगितलं, जीवचं स्वरूप काय आहे ते सांगितलं, आणि त्याच्यानंतर दुसरा अधिकार जो लिहिला त्याच्यामध्ये अजीवचं स्वरूप सांगितलं. बोले जीव असा असा दिसतो. 8 पॉइंट सांगितले, 9 अधिकार सांगितले. कोणकोणते 9 अधिकार सांगितले? जीवो उवो गमो अमुत्ती कत्ता स्वदेह परिमानो होता संसारथो सिद्धो सोविससो ढगई. 9 प्रकारचे अधिकार सांगितले. 9 अधिकार सांगितले म्हणजे हे जीवाचे पॉइंट सांगितले. जीव कसा दिसतो, जीव कसा आहे. पहिला पॉइंट काय सांगितला? बोले जो जीता आहे सो जीव आहे. तर कशा कशाने जगतो आपण? तर वेगवेगळे पॉइंट तिथे सांगितले. 2 प्रकारे आपण जगत असतो. एक तर इंद्रियांनी जगतो, प्राणांनी जगत असतो. एक तर प्राणांनी जगतो आणि दुसरं सांगितलं चेतन प्राणांनी जगत असतो. श्वासोच्छवास, आयु, हे इंद्रिया ह्या जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपण जिवंत असतो. हे कोणता नाही सांगतो की हे व्यवहार नाही सांगितलं.
आणि निश्चय नयाने बघितलं तर की बोले चेतन प्राणायाम मी तर कायम आहे, मी तर कधी मरतच नाही, चेतन रूपी प्राण माझ्यामध्ये आहे आणि तोच खरा माझा आहे, त्यानेच मी जगत असतो, मला दुसरं काही सुद्धा लागत नाही. अशा गोष्टी आपल्याला प्रत्येक ग्रंथामध्ये मिळणार. सगळ्या ग्रंथांचा सार काय आहे? बोले एकच काम आहे. काय सार? जीव जुदा उद्गल जुदा, जीव जुदा उद्गल जुदा, यही तत्व का सार. काय सार? पूर्ण जिनवाणीचा सार. पूर्ण अनंत तीर्थंकर आपल्याला काय सांगून गेले? एकच गोष्ट सांगून गेले, जीव जुदा उद्गल जुदा, यही तत्व का सार, और बाकी सब तो है याही को विस्तार. काय? याही को विस्तार है. आता या ग्रंथामध्ये आपण या ज्या 3 लाईन बघितल्या, बोले सगळ्या ग्रंथांचा सार एकच आहे. अनंत तीर्थंकरांनी एकच गोष्ट सांगितली, सगळी जिनवाणी आपल्याला एकच मर्म सांगते आणि वस्तूचं स्वरूप काय आहे की बोले हेच आहे, परद्रव्यनते भिन्न आप में रुचि सम्यक्त्व भला है. एक हे झालं सम्यक दर्शन, हे झालं निश्चय सम्यक दर्शन. पहिले तर आपल्याला आवड लागली पाहिजे, मी जीव आहे आणि त्या जीवाचीच मला आवड लागली पाहिजे, त्याला म्हणतात सम्यक दर्शन. दुसरा पॉइंट काय लिहिला? बोले सम्यक ज्ञान म्हणजे काय? कशाच म्हणतात सम्यक ज्ञान? सम्यक म्हणजे खरं ज्ञान. सम्यक म्हणजे खरं ज्ञान. खरं ज्ञान काय आहे? आत्म्यामध्ये रुची लागणे ना. नाही, ते रुची लागणे म्हणजे सम्यक दर्शन झालं. हा आता खरं ज्ञान म्हणजे काय? आत्मा एक रूप म्हणजे आत्म्यामध्ये स्वरूप राहतो. जाणणं, आत्म्याचं स्वरूप जाणणं. में लीन रहे. नहीं हा, आप रूप लीन को रहे. जान सको. हा, लीन रहे ते चारित्र झालं. आता इथे चारित्र. काय लिहिलं? दुसरी लाईन वाचायची आहे, स्वरूप को जानना. आप रूप में लीन रहे, आप नहीं, आप रूप रूप को जान जान सको, सको. सम्यक सम्यक ज्ञान कला है. माईक बंद करा. काय सांगितलं? आप रूप को जान पनोसो सम्यक ज्ञान कला है. सम्यक ज्ञान कशात म्हणतात? काय आहे सम्यक ज्ञान? आतापर्यंत आपण काय समजत होतो की जिनवाणीचं ज्ञान सम्यक ज्ञान आहे. आतापर्यंत काय समजत होतो? जिनवाणीचं ज्ञान सम्यक ज्ञान आहे. मुनिराज जवळ बसलेलो आहे, तर मुनिराज जे ज्ञान देत आहेत आपल्याला ते सम्यक ज्ञान आहे. बोले जिनवाणीचं ज्ञान पण सम्यक ज्ञान आहे, ते मिथ्या ज्ञान नाहीये. मुनिराज जे आपल्याला शिकवत आहे ते सुद्धा सम्यक ज्ञान आहे. जे वस्तू स्वरूपच्या अनुरूप आहे ते सुद्धा सम्यक ज्ञान आहे. परंतु सम्यक आणि मिथ्या हे आपल्यामध्ये असतं, आपल्या ज्ञानामध्ये असतं. ठीक आहे. तर असली सम्यक ज्ञान आणि असली मिथ्या ज्ञान हे केव्हा पडणार, केव्हा असणार आपल्यामध्ये? की बोलतात जर आपण आपल्या स्वतःच ज्ञान करत असू तर ते सम्यक ज्ञान, आणि जर आपण बाहेर दुसऱ्यांचं ज्ञान करत असू, की डॉक्टरचं ज्ञान करत आहे, मी कधी याचं ज्ञान करत आहे, मला गाडी चालवायची आहे, त्याचं कसं ज्ञान करणार, मला स्वयंपाक बनवायचा आहे, मी त्याचं कसं ज्ञान करणार? बोले हे बाहेरचं जे ज्ञान आपण करत आहे ते सर्व मिथ्या ज्ञान मध्ये जाणार. कोणाचं ज्ञान खरं ज्ञान आहे? की बोले ज्याला पहिले तर सम्यक दर्शन आहे, ज्याला पहिले तर सम्यक दर्शन आहे. आणि सम्यक दर्शन आहे म्हणजे की ज्याला आत्म्याची रुची लागलेली आहे, ज्याला आत्म्याची रुची लागलेली आहे, जो आपल्याला आत्मा स्वीकार करतो. बोले आता त्याचं सर्व जाणणं, आता त्याचं सर्व ज्ञान, जे काही ज्ञान असणार सर्व ज्ञान सम्यक ज्ञानामध्ये जाणार. बघा, पहिली गोष्ट ही असते की पहिले सम्यक दर्शन होत असतं. सम्यक दर्शन जसं झालं तसं सम्यक ज्ञान आपल्याला त्याच्यासोबत फ्री मिळतं. ते करावं लागत नाही. ते प्रगट करण्यासाठी काहीही पुरुषार्थ करण्याची गरज नाही, कोणतंही मोठं काम करण्याची गरज नाहीये. फक्त एक वेळेस सम्यक दर्शन झालं की सम्यक ज्ञान फ्री मध्ये मिळणार. युगपत होते हु प्रकाश दीपकते होई, एक साथ होतात. जसं प्रकाश दीपक, जसं लाईट लागते आणि प्रकाश होतो, दोन्ही वेगवेगळे काम आहेत. दिसायला तर वेगवेगळे दिसतात, पण किती टाइम लागतो दोन्ही काम होण्यासाठी? लाईट लागणे आणि प्रकाश होणे दोन्ही एका टाइमावर होतात की पहिले लाईट लागते मग प्रकाश होतो? काय होतं?
सोबतच होतं ना. सोबतच होणार. सर्वांनी बघितलंय ती जुन्या पुराने लाईट काढायची नाही, नाही ते ट्यूब काढाल तुम्ही ती लप 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 करणारी ती काढायची नाही. तिला सम साईडला ठेवा. आपल्याला आत्ताची लाईट काढायची आहे किंवा प्रकाश हे दिवा लावायचा सरळ. दिवा लावल्यानंतर ते दिवा लागणं आणि प्रकाशचं होणं. प्रकाश होतो ना लगेच. तर दिवा लागणं आणि प्रकाश होणं या दोघांमध्ये एक टाइम आहे की 2 टाइम आहेत? एक टाइम. बोले एकच टाइम आहे, 2 टाइम नाहीयेत. तरी सुद्धा दोघांमध्ये काय अंतर आहे? दोघांमध्ये काय अंतर आहे? अंतर काय आहे? काही अंतर आहे की नाहीये? लाईट लागली, प्रकाश झाला. दोघांमध्ये काय अंतर आहे? कशाचं अंतर आहे? लाईट लागली तरच प्रकाश होईल ना. राईट. हा. अजून अजून सांगायचे अंतर काय? शरीर आणि आत्म्याचं. होते हु प्रकाश दीपकते होई. बोले एक कारण आहे, दुसरं एक कार्य. निमित्त उपादान म्हणता येईल ना. आणि कार्य नाही नाही निमित्त उपादान पण म्हणू शकतो, पण नाही. कारण कार्य आहे. कारण कार्य म्हणजे काय? की ते लाईट लागणं हे कारण आहे, निमित्त आहे. कशासाठी निमित्त आहे? हे कशाचं कारण बनतं? की बोले ते प्रकाश जो झाला ना, त्या प्रकाश होण्यामध्ये कारण आहे. काय कारण आहे? की ते लाईट लागणं हे कारण आहे. इतनी सिंपल सी गोष्ट आहे. मग तसंच आपल्याला इथे सुद्धा पकडायचंय की जसं सम्यक दर्शन झालं, जसं आपल्याला आत्म्याची रुची लागली बोलतात, तसं आपलं ज्ञान सुद्धा सम्यक आपोआप झालं. त्याला सम्यक करण्यासाठी दुसरं काहीही प्रयत्न करायचा नाहीये. आणि ही कला आहे. सम्यक ज्ञान एक कला आहे. ती कला आपल्याला शिकायची. कोणती कला शिकायची आहे? की सम्यक ज्ञान रूपी कला शिकायची आहे. बाकीच्या कला आपण खूप शिकल्या, त्यामध्ये काही दम नाहीये. किती वेळ ते राहतात, किती आपल्याला प्रसिद्धी मिळते त्यांनी, अरे थोड्या वेळासाठी प्रसिद्धी मिळते, ती काही कामाची नाहीये. थोड्या वेळासाठी ते कामाला येतात, पण काही कामाच्या नाहीयेत. ही जर सम्यक ज्ञान रूपी कला आपण शिकली, बोलतात ही अनंत काळ आपले सुधरवून टाकेल. अनंत काळापर्यंत आपल्याला वरती जाऊन सिद्धालयामध्ये विराजमान करेल, अशी ही सम्यक ज्ञान रूपी कला आहे. आणि तीच शिकण्याचा प्रयत्न आपण इथे करतो. इथे काय करतो आपण? स्वाध्याय करतो का? काय करतो आपण? बोले ही कला आपल्याला शिकायची. ही भेद विज्ञानची कला आपल्याला शिकायची. ही जेव्हा आपल्यामध्ये उत्पन्न झाली, की जशी आपल्याला समजली, तर तसं काम झालं. आता आपल्याला काही करायची आवश्यकता नाहीये. आणि ते करण्यासाठीच आपल्याला मनुष्य पर्याय मिळालीये. दुसरं कुठलंही काम करण्यासाठी मिळालेली नाहीये. समजतंय? तर दुसरा पॉइंट समजला. आप रूप को म्हणजे आपल्या स्वरूपालाच जाणपणो म्हणजे जाणणं. आपल्या स्वरूपालाच जाणणं. मी कोण आहे याची ओळख करणं. मी कोण आहे याला समजणं. तर आपल्या स्वरूपामध्येच राहणं याला म्हणतात सम्यक ज्ञान. आपल्या स्वरूपाचं ज्ञान करणं याला म्हणतात सम्यक ज्ञान. आपल्या स्वरूपाचंच श्रद्धान करणं याला म्हणतात सम्यक दर्शन. आणि तिसरा पॉइंट आहे सम्यक चारित्र. चारित्र म्हटल्यानंतर आपल्याला काय डोक्यामध्ये येतं? जसं आपण चारित्र म्हटलं की चारित्र म्हणजे काय, काय समजतो आपण? तो कसा वागतो, त्याची वागणूक कशी. व्हेरी गुड. काय समजतो आपण? चारित्र. खरे चारित्र धारित्र कोण आहेत? खरे चारित्र मुनिराज. धारित्र मुनिराज आहेत. आणि चारित्र म्हटल्यानंतर मुनिराजचं आपल्याला काय दिसतं? 28 मूलगुण दिसणार, त्यांची केस चर्या. व्यवस्थित दिसणार, आहार दिसणार, अजून काय ते काय नाही दिसणार? ऍक्च्युअली मध्ये. उन्हामध्ये बसलेले आहेत, किती तप करत आहेत, किती पहाडावरती जाऊन ध्यान करत आहेत, हेच दिसणार ना. यालाच आपण चारित्र समजतो. पण हे चारित्र आहे की नाहीये? मला सांगा. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान हे कुठे झालं आपल्याला? आत्म्यामध्ये झालं. आत्म्याची सम्यक दर्शन म्हणजे दर्शन गुणाची सम्यक पर्याय. आत्म्याच्या ज्ञान गुणाची सम्यक पर्याय सम्यक ज्ञान. मग चारित्र कुठे असणार? चारित्र ही मोक्ष मार्गाची पूर्णता आहे. तर चारित्र सुद्धा आतमध्येच असणार. चारित्रच वास्तविक धर्म आहे.
चारित्र्य म्हणजे काय की आपण सगळ्या बाहेरच्या गोष्टींना चारित्र्य समजतो. एका पायावरती उभा राहिला म्हणजे चारित्र्य किती मोठं आहे, उत्कृष्ट आहे. 1 वर्ष आहार केला नाही, 6 महिने आहारच केला नाही, पण किती चारित्र्य उत्कृष्ट आहे. बाह्य स्वरूपालाच मानतो आपण चारित्र्य. हा. नाही, 1 वर्ष आहार केला नाही म्हणजे किती चारित्र्य उत्कृष्ट आहे. आहार करायला मना करत नाही आम्ही, पण ते वास्तविक चारित्र्य नाही आहे. बाहेरच्या गोष्टी सोडून दिल्या म्हणजे वास्तविक चारित्र्य नाहीये. रोज मंदिर मध्ये येतो, अभिषेक पूजन करतो म्हणजे खूप मोठा धर्मात्मा झाला, खूप चारित्र्यवान झाला, असं नाहीये. चारित्र्य म्हणजे काय, असली चारित्र्य काय असतं ती गोष्ट आपल्याला इथे सांगणार आहे दादा. काय असतं असली चारित्र्य? बोला काय लिहिलं? आप में लीन रहे आप रूप में लीन रहे, फिर सम्यक चारित सोई. सोई म्हणजे तेच खरोखर चारित्र्य आहे. काय खरोखर चारित्र्य आहे? जे मुनिराज 7व्या गुणस्थान मध्ये करतात. खरं चारित्र्य तर 7व्या गुणस्थान मध्ये होतात. आपरूप में, आपरूप म्हणजे की जे स्वरूप आपण वरती समजलं ना, ज्याची आपल्याला श्रद्धा झाली, ज्याला आपण आपलं समजलं, ज्याचं आपण ज्ञान केलं, त्याला सम्यक ज्ञान म्हणतात. ज्याची आपल्याला श्रद्धा झाली त्याला सम्यक दर्शन म्हणतात. बोले जे आता आपल्याला आतमध्ये दिसलं बस त्याच्यामध्येच मस्त राहणं, बोले तेच मी आहे. त्याच्याशिवाय दुसरं काही सुद्धा न दिसणं, याला म्हणतात खरं चारित्र्य. आणि हेच सम्यक चारित्र्य आहे. समजतंय तुम्हाला की नाही समजत आहे? मुनिराज खरे चारित्र्यवान असतात. आपण बाहेरच दिसतं आपल्याला की किती उपसर्ग सहन करत आहेत, किती परिचय सहन करत आहेत, पण ते सहन करत नाहीयेत. ते आपण बाहेरून बघितलं म्हणून आपल्याला तसं दिसतंय. जर आपण आतमधून बघितलं तर आनंद के झरणे, त्यांच्या आतमधून आनंदचे झरणे असतात. झरते प्रदेशों से, काय करतात? आनंदचे झरणे केव्हा वाहतात? निज ध्यान जब धरते हैं, केव्हा आनंदचे झरणे वाहू लागतात? बोले एवढ्या कडक उन्हामध्ये उभे असताना सुद्धा, एवढ्या पावसामध्ये उभे असताना सुद्धा, जंगल मध्ये उभे असताना सुद्धा ते चारित्र्यवान आहेत. तर चारित्र्यवान आहेत म्हणजे ते मस्त आहेत. कुठे मस्त आहेत? आपल्या आत्म्यामध्ये मस्त आहेत. ते ध्यान करायला बसलेले आहेत म्हणजे कोणाचं ध्यान करतात? कोणत्या भगवानचं ध्यान करत नाहीत त्या टायमाला, ते आपल्यामध्ये मस्त राहतात. त्याला म्हणतात खरं चारित्र्य. आणि ही चारित्र्यच मोक्ष मार्ग आहे. हे चारित्र्यच सुखी होण्याचा मार्ग आहे. कशाचा मार्ग आहे? हे चारित्र्य सुखी होण्याचा मार्ग आहे. आणि बाकी बाहेरचं चारित्र्य मग ते करायचं की नाही करायचं? बोले ते व्यवहार चारित्र्य आहे आणि ते सोबत असणारच. ते तुम्हाला करावंच लागणार म्हणजे सहज होणार. आपल्या पालण्यामध्ये ते सहज येत असतं. मुनिराज जबरदस्ती करत नाहीत. मुनिराज जबरदस्ती करतात का? बोले जबरदस्ती नाही करणार. सहज ज्यांची दृष्टी आतमध्ये लागली ते आता बाहेर मध्ये त्यांचं आचरण आपोआप सुधारलं. त्यांना बाहेर काहीही करायची आवश्यकता पडत नाही. समजते तुम्हाला की नाही समजत आहे? आता आहार मिळाला तरी चालेल, नाही मिळाला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मुनिराजांनी 6 महिने आहार नाही घेतला तर आपल्याला दया येते की नाही येत? अरे 6 महिने झाले आहारच मिळाला नाही. त्यांना काय वाटत असणार? त्यांना काय फिलिंग येत असणार? ते दुःखी असतील ना. कसे लोक आहेत, त्यांना तर आहाराची विधी पण माहित नाही, असं बोलत असतील. नाही बोलणार. त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा असं दिसत नाही. त्यावेळेस तर अशी परिस्थिती होती की आदिनाथ मुनिराज ज्यावेळेस आहाराला निघायचे त्यावेळेस लोक तर आहार देण्याची गोष्ट वेगळीच, विधीच माहित नव्हती ना. नाही ते तर माहितच नव्हतं. लोक करायचे काय अजून की त्यांच्या विरुद्ध असायचे. की ते ज्यावेळेस आहाराची विधी मिळत नव्हती परत वापस यायचे आणि वापस येत असताना त्यांना शिव्या द्यायचे. त्यांना म्हणायचे बघा हे मुनिराज झाले आणि यांना आहारच भेटत नाहीये, असे बोलायचे त्यांना. म्हणून त्यांच्यासोबत जे 1000 मुनिराज दीक्षा घेतले होते सगळे भ्रष्ट झाले. सगळे वापस कपडे घातले आणि गेले. फक्त आदिनाथ मुनिराजच राहिले, कारण की त्यांनाच पक्क श्रद्धा नव्हतं. म्हणून ते कंटिन्यू
बनून राहिले. तसंच आपल्याला सुद्धा श्रद्धान झालं पाहिजे, श्रद्धान ज्ञान झालं पाहिजे आणि चारित्र्य सुद्धा आपल्यामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. आता या तिघांची चर्चा आपल्याला करणार आहेत समोर. पूर्ण तिसरी ढाल सम्यक दर्शनसाठी आहे, पूर्ण चौथी ढाल सम्यक ज्ञानसाठी आहे, पूर्ण 6वी ढाल सम्यक चारित्र्याचंच वर्णन आहे. त्याच्याशिवाय दुसरं कशाचंच वर्णन नाहीये. फक्त ह्या 3 लाईनी मेन लक्षामध्ये ठेवायच्यात. हेच मुख्य आहे. त्याच्याशिवाय हेच आपलं ध्येय आहे, हेच आपल्याला करायचंय. याच्याशिवाय दुसरं काहीही करायला जिनवानी सांगत नाही. ज्यांनी हे काम केलं बोलतात ते आपोआप मुनी बनणार. ज्यांनी हे काम केलं बोलतात त्यांच्यामध्ये आपोआप महाव्रतांचं पालन होऊन जाणार. ज्यांनी हे काम केलं त्याचे आलोप्यात लसण आपोआप सुटून जाणार. त्याला काही करावं लागत नाही. फक्त काम करायचंय काय? बोले एकच काम करायचंय. काय करायचंय? परद्रव्यन ते भिन्न आप में रुचि सम्यक व भला है, अपरूप सम्यक ज्ञान कला है, अपरूप में दीन रहे फिर सम्यक चारित सोई समजले 3 लाईन? 3 लाईन समजले की नाही समजल्या? 3 लाईन क्लिअर झाल्या की नाही झाल्या? बघा आत्म्यामध्ये 3 प्रकारचे गुण असतात. 3 प्रकारचे गुण आपल्या आत्म्यामध्ये असतात. एक असतो श्रद्धान नावाचा गुण, एक असतो ज्ञान नावाचा गुण आणि एक असतो चारित्र्य नावाचा गुण. ठीक आहे. आणि या तिघांचं जर विपरीत परिणामन होत असेल तर बोलतात ते संसार मार्गी, ते संसारामध्ये राहणार. आणि जर या 3 गुणांचं सम्यक परिणामन होत असेल बोलतात हे मोक्ष मार्गी आहे, हे सुखी होण्याच्या मार्गावरती आहे. जर आपलं श्रद्धान खोटं असेल, जर आपली मान्यता खोटी असेल, जर मान्यता विपरीत असेल बोलतात मिथ्या दृष्टी आहे. जर मान्यता खरोखर असेल, वस्तू स्वरूपच्या अनुरूप असेल, जसं वस्तूचं स्वरूप आहे त्याच्यानुसार असेल तर सम्यक दृष्टी आहे. समजते? ज्याला सम्यक दर्शन आहे त्याला सम्यक ज्ञान आपोआप मिळून जातं. आणि चारित्र्य काय आहे ते सुद्धा आपण समजलं की चारित्र्य म्हणजे बाहेरचेच काम करत राहणं, याला चारित्र्य म्हणत नाहीत. चारित्र्य म्हणजे त्याच्यामध्ये लीन राहणं, लीनता याला चारित्र्य म्हणतात. लीनता हेच चारित्र्य आहे आणि मोह राग द्वेष रहित लीनता हेच चारित्र्य आहे. समजल्या? आता हे 3 गोष्टी आपण समजल्या. हे 3च निश्चय मोक्ष मार्ग आहे. त्याला निश्चय सम्यक दर्शन, निश्चय सम्यक ज्ञान आणि निश्चय सम्यक चारित्र्य म्हणतात. निश्चय म्हणजे काय? निश्चयाचा अर्थ काय होतो? निश्चय म्हणजे हेच खरोखर आहे, याच्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये, हेच खरा मार्ग आहे. आपण बघितलं होतं ना की मोक्ष मार्ग सुद्धा एक आहे आणि मोक्ष सुद्धा एक आहे. मोक्ष सुद्धा किती आहेत? मोक्ष सुद्धा एकच आहे. मोक्षाचे मार्ग किती आहेत? मोक्षाचा मार्ग सुद्धा एकच आहे. कोणता मार्ग आहे तो? बोले हाच मार्ग आहे. रुची, ज्ञान आणि लीनता याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. आणि आता जे आपण बघणार आहेत बोले ते व्यवहार मार्ग ऐका. अब व्यवहार मोक्ष मग सुनिये. सुनिये सुनिये म्हणजे ऐका. काय ऐका? आता काय सांगणार आहेत पंडित दौलतरामजी? आता व्यवहार मोक्ष मार्ग सांगणार आहेत. व्यवहार मोक्ष मार्ग सांगणार आहेत. जो कसा आहे? जो बोले हेतू. हेतू हेतू म्हणजे कारण आहे. कशाचं कारण आहे? नियत को नियत म्हणजे निश्चय. जो निश्चयचा कारणभूत मार्ग आहे. आपण ज्या या गोष्टी बघितल्या ना, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, हे आपल्याला केलं पाहिजे. आणि ते केव्हा होणार? आता आपल्याला समजलेलं तर आहेच काय करायचंय. का होत नाहीये? का लवकरात लवकर नाही होणार आहे? विपरीत श्रद्धा नाही ना आपला. विपरीत श्रद्धा आहे, पण त्याला तोडायचं कसं हे पण सांगितलं. त्याला खतम कसं करायचं हे पण आपल्याला समजलं. आता अजूनपर्यंत का संपलं नाही? का संपलं नाही? समजलं सर्वांना? कोणाला काही प्रॉब्लेम तर नाहीये? सर्वांना क्लिअर पण झालेलं आहे. कशाची कोणाला अडचण पण नाहीये. परंतु अजूनपर्यंत का आपण आपल्याला जीव स्वीकार करत नाहीये? का आपण आपल्याला जाणत नाहीये?
का आपण आपल्यामध्येच लीन राहत नाहीये? त्याचं कारण काय? त्याचं कारण काय? मोठा मोठापणा बघितला तर मोहनीय कर्म हे त्याचं कारण आहे, हे बरोबर आहे. परंतु आपण अजून व्यवहार सुद्धा बरोबर केलेला नाहीये. व्यवहार मार्ग सुद्धा आपल्याला अजून पक्का झालेला नाहीये. आपल्याला अजून देवशास्त्र गुरु श्रद्धान सुद्धा पक्क नाहीये. आहे का? खऱ्या देवशास्त्र गुरुवरती श्रद्धान एकदम पक्का आहे का? हेच माझे गुरु आहेत, हेच माझे देव आहेत, हेच माझी जिनवानी आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणी सुद्धा माझं नाहीये आणि ते जे सांगतात तेच मी ऐकणार. आहे का असं श्रद्धान? फक्त महावीर भगवान की जय, द्वादशांगमय जिनवानी माता की जय, संपलं काम. एवढ्या पुरतं सीमित केलं आपण. जय म्हणण्यानेच काम होतं का? जय म्हणण्यानेच काम होतं का? बोले जय म्हणण्याने काम होत नाही. तर आपल्याला अजून व्यवहार सम्यक दर्शन सुद्धा नाहीये. वस्तूचं स्वरूप सुद्धा माहित नाहीये. वस्तूचं स्वरूप तरी माहितीये का? ते सुद्धा माहित नाहीये. म्हणून आता हे 3 लाईन जे आपण समजल्या त्या आपल्या दिलोदिमाग मध्ये एकदम फिट करून ठेवायच्या. समजलं? आता आपण छडाला पूर्ण वाचू. पूर्ण वाचल्यानंतर परत या 3 लाईन वाचू. काय करायचंय? छडाला पूर्ण वाचल्यानंतर परत या 3 लाईन वाचायच्या आहेत आणि घुमून फिरून कुठे येणार आपण? कुठे येणार? मला सगळीकडे फिरून आणणार. वरती फिरून आणणार, नरकात फिरून आणणार, इकडे फिरून आणणार, सगळीकडे फिरून आणणार. सगळं बघून घ्या तुम्ही. आतापर्यंत काय काय राहिलेलं आहे ते सगळं बघून घ्या. सगळं सांगणार की आतापर्यंत आपण मुनिव्रत सुद्धा अंगीकार केलं. आपल्याला वाटतं ना की मुनिराज किती श्रेष्ठ आहे. मी केव्हा मुनिराज बनणार, मी केव्हा मुनिराज बनणार. आपण अनंत वेळेस मुनिराज सुद्धा बनून झालो. मुनिव्रत धार अनंत बार हे सुद्धा सांगणार. पण काय काम नाही केलं? काय काम नाही केलं? आत्म्यालाच आणलं नाही. काम कोणतं राहिलं? आत्म्याला मध्ये लीन राहिलो नाही, तेच ना हे जे तेच परत नाही. द्रव्यानं भिन्न आत्म्याला भिन्न समजलं नाही शरीरापासून. हा, लीन राहायची गोष्ट तर लांबची आहे. परत पण काय काम केलं द्रव्य नाही? की बोले सगळ्या गोष्टी केल्या परंतु एकच काम केलं नाही. कोणतं काम केलं नाही? की मुनिव्रत धार अनंत बार ग्रेवेयक उपजायो, पे निज आत्म ज्ञान बिना सुखलेश न पायो. त्यानंत वेळेस फिरलो आपण पण निज आत्माचं ज्ञान नव्हतं म्हणून सुख लेश मात्र सुद्धा आपल्याला मिळालं नाही. ही गोष्ट आपल्याला सांगणार आहे. ठीक आहे? म्हणून या 3 लाईन ज्या आपण वाचल्या त्या सगळ्यांना पाठ झाल्या पाहिजेत. कशा झाल्या पाहिजेत? पाठ झाल्या पाहिजेत. ठीक आहे? आणि 4थ्या लाईन मध्ये बघा आता काय सांगत आहेत की अब व्यवहार. होमवर्क आहे ना? होमवर्क आहे 3 होमवर्क आहे. सगळ्यांनी पाठ करायच्याच आहेत. याच्यामध्ये काय सांगितलं ते आपल्याला लक्षात ठेवायचं. 3 गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या. एक तर श्रद्धान, एक तर ज्ञान आणि एक चारित्र. या 3 गोष्टी सांगितल्या. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. कशास म्हणतात सम्यक दर्शन? की बोले आपल्या आत्म्याची रुची लागणं त्याला म्हणतात सम्यक दर्शन. सम्यक ज्ञान कशास म्हणतात? बोले आत्म्यामध्ये आत्म्याचं ज्ञान होणं त्याला म्हणतात सम्यक ज्ञान. आणि आपल्यामध्येच लीन राहणं त्याला म्हणतात सम्यक चारित्र. ठीक आहे? आता हे झालं निश्चय मोक्ष मार्ग. आता सांगणार आहेत व्यवहार मोक्ष मार्ग. अब व्यवहार मोक्ष मग. मोक्ष मग म्हणजे मोक्ष मार्ग. सुनिये जो काय आहे? जो हेतू आहे. हेतू म्हणजे मार्गाचं आहे. हेतू म्हणजे कारण आहे. हेतू म्हणजे कारण आहे. कशाचं कारण आहे? निश्चय नियतको म्हणजे निश्चय मोक्ष मार्गाचं कारण आहे. जर आपल्याला निश्चय मोक्ष मार्गामध्ये पोहोचायचं असेल, जर निश्चय मार्गापर्यंत आपल्याला जायचं असेल तर व्यवहार सुद्धा सोबत लागणार म्हणजे लागणारच. समजते? आणि व्यवहार त्याचाच बरोबर असणार त्याला निश्चय आहे. त्याला काय आहे? त्याला निश्चय मार्ग आहे. त्याच्या आतमधूनच पूर्णपणे श्रद्धा ज्ञान चारित्र आहे. त्याचा व्यवहार आपोआप सुधारणार. आणि जो फक्त बाहेरचेच काम करत राहतो, आतकडे लक्षच देत नाही, आत्म अनात्मके ज्ञानहीन, त्यांचं काही होऊ शकत नाही का? काही सुद्धा होणार
नाही. ठीक आहे, चला आता आपल्याला समोर जायचं. याचा भावार्थ मी वाचतो, तुम्ही एकदा नीट लक्ष देऊन ऐका. आता आपण जे शिकलो तीच गोष्ट आपल्याला याच्यामध्ये सांगणार आहे. बघा आता काय लिहिलं याच्यामध्ये, भावार्थ काय लिहिला. परद्रव्यो से त्रिकाल भिन्न. कोणत्या काळामध्ये भिन्न आहे मी? मला मी भिन्न आहे की मला भिन्न समजायचंय? काय करायचं? भिन्न समजायचंय ना. नाही, भिन्न भिन्न आहे. आहे. निकाल भिन्न आहे पण मान्यता पण ठेवावं लागेल. आहे भिन्न. भिन्न त्या आहे शरीरापासून ना. या शरीरापासून मी भिन्न आहे. त्रिकाल भिन्न आहे की मला करायचंय? आहे त्रिकाल करायचं भिन्न आहे ना. हे करतो. मला नीट प्रश्न आहे का माझा? काय सांगितलं मी? 2 द्रव्य आहेत, एक जीव द्रव्य आहे, दुसरा पुद्गल द्रव्य. ठीक आहे, किंवा हे बॉडी आहे, त्याच्या आतमध्ये जीव आहे. ठीक, आता 2 गोष्टीमध्ये मला सांगा की हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत की मला करायच्या आहेत? वेगळ्या आहेतच त्या, करायची गरज नाही, आहेतच ना वेगळ्या. पण मान्यता असं आपण तशी ठेवली आहे ना, एक आहे म्हणून. वेगळे आहेत पण मान्यताची मला गोष्ट तसं काय समजून आहे? घ्यायचंय स्वतःला असं. हा, राईट. वेगवेगळ्या आहेत, फक्त मला समजून घ्यायचंय. वेगवेगळ्या आहेत, मान्यता बदलायची. जसं उदाहरण देऊन सांगितलं, जसं दूध आणि पाणी. दूध आणि पाणी पहिल्यापासून वेगवेगळे की वेगवेगळं केल्यानंतर वेगवेगळं होतं? वेगळ्या वेगळ्या आहे. आपल्याला करावं लागेल. हा, वेगळंच आहे पण समजावं लागेल आपल्याला. आपल्याला समजायचं नाहीये, मला फक्त एवढं सांगायचंय की ते वेगवेगळं आहे की आपल्याला करावं लागतं, केल्यानंतर वेगवेगळं होतं. आणि वेगवेगळं केल्यानंतर होतं, केल्यानंतर होणार नाही, वेगळंच आहे. नाही. केल्यानंतर वेगवेगळं होत नाही, ते वेगळंच आहे. पहिल्यापासूनच वेगवेगळं आहे. तुम्ही आपल्या दृष्टीने बघितलं, आपली दृष्टीच खोटी आहे, आपण त्याला मिक्स करून बघत असतो. जर त्या हंस पक्षाच्या दृष्टीने बघितलं तर त्याला दूधच दिसणार आणि पाणी वेगवेगळं दिसणार. तो दूध पिऊन घेतो, पाणी साईडला सोडून देतो, पितो का तो दूध? पाणी पिणार नाही. तर त्या गोष्टी पहिल्यापासूनच वेगवेगळ्या होत्या आणि आपल्याला दिसताना फक्त एकमेक दिसत होत्या. जसं शेंगदाण्यामध्ये तेल वेगवेगळं आहे की केल्यानंतर वेगवेगळं होतं? वेगळंच आहे ना. वेगवेगळं आहे, केल्यानंतर करावं लागतं. ज्यावेळेस मशीन मध्ये टाकतो त्यावेळेस ते वेगवेगळं होतं. काय उत्तर आहे? पहिल्यापासूनच वेगवेगळे. तेल आहे ना, त्याच्यात तेल हा प्रकार आहे पहिल्यापासून नाही, केल्यानंतर वेगळे होते. केल्यानंतर वेगवेगळं होणार ते नाही. ही दृष्टी आपली वेगळं आहे. समजायचं काय, वेगळं आहेच ना ते. हा, ते पहिल्यापासूनच वेगवेगळं होतं. ज्यावेळेस शेंगदाणा होता तर शेंगदाण्यांच्या आतमध्ये तेल पहिल्यापासूनच वेगवेगळं होतं, फक्त आपल्याला ते दिसत असताना एकमेक दिसत होतं. तसंच आपल्याला इथे सांगत आहेत की हे जसं आपण आत्मा शरीर आणि आत्मा आपल्याला दिसताना एक दिसतंय, तसं आहे ते पण. हा, ते दिसताना तर एकच दिसतंय, पण मला सांगा ते पहिल्यापासून वेगवेगळं आहे की ते मेल्यानंतर वेगवेगळं झाल्यानंतर आपल्याला असं समजतं की अरे 2 गोष्टी होत्या, वेगळं आहे. गोष्टी होत्या, असं आपल्याला मेल्यानंतर समजतं का? बोले समजतं आपल्याला मेल्यानंतरच, पण ते आपल्याला पहिले समजायचंय ते मेल्यानंतर वेगवेगळं होत नाही, ते पहिल्यापासूनच वेगवेगळं आहे आणि आता सुद्धा वेगवेगळंच आहे. हीच गोष्ट इथं लिहिली की पर पदार्थो से त्रिकाल भिन्न, तिन्ही काळामध्ये पर पदार्थांपासून मी वेगळाच आहे. की तिन्ही काळामध्ये अनंत शरीर धारण केले, अनंत शरीर धारण करून सुद्धा एक सुद्धा शरीर मला टच करू शकलं नाही. त्या सगळ्या सडेल शरीर मध्ये जाऊन सुद्धा मी वेगवेगळाच होतो की नव्हतो? मी वेगवेगळाच होतो. मला वेगळं करावं लागलं नाही. फक्त करायचं काय की फक्त ते वेगवेगळं आहे त्याला जाणायचंय, जाणल्यानंतर त्यांना फक्त मानायचं.
ठीक आहे, बघा काय लिहिलं, पर पदार्थों से त्रिकाल भिन्न निज आत्मा का अटल विश्वास, पर पदार्थों से त्रिकाल भिन्न निज आत्मा का अटल विश्वास. अटल म्हणजे चलायमान नाही, कधी कधी जीव समजणार, कधी कधी शरीर समजणार, कधी रोग आला तर हे मला झालं, हे मला झालं असं समजणार. बोले असा विश्वास काही कामाचा नाहीये. एकदम पक्का विश्वास असला पाहिजे की पर पदार्थांपासून मी पूर्णतः भिन्न होतो आणि आता सुद्धा भिन्नच आहे, परंतु मी मान्यतेमध्ये मानून ठेवलेले की मी एकमेक आहे. ठीक, तसंच आत्म्याचा पूर्णपणे अटल विश्वास करणार तो सम्यक दर्शन आहे. त्याला काय म्हणतात? त्याला सम्यक दर्शन म्हणतात. हे सम्यक दर्शन आहे. कशाचं श्रद्धान करणं सम्यक दर्शन आहे? जीव सोबत अजीवचं श्रद्धान करणं सम्यक दर्शन आहे का? जीव सोबत अजीवचं श्रद्धान करणं सम्यक दर्शन आहे का? नाही नाही. नाही. नाहीये. जीवला हा. जीव समजणं, नीट ऐका, जीवला जीव समजणं, शरीराला शरीर समजणं, याला सम्यक दर्शन म्हणतात का? हो, हो. राईट, बरोबर आहे, बरोबर. बरोबर आहे. जीवला जीव समजणं आणि शरीराला शरीर समजणं. शरीर समजणं, भिन्न समजणं हेच सम्यक ज्ञान आहे. बरोबर. सम्यक झिरो मार्क, याला व्यवहार सम्यक दर्शन म्हणतात. याला काय म्हणतात? याला व्यवहार सम्यक दर्शन म्हणतात. जीवला तुम्ही जीव समजता, अजीवला अजीव समजता. म्हणजे पर आला ना, अजीव आला, अजीव आला म्हणजे पर आला, शरीर आलं म्हणजे पर आलं. आणि तुम्ही परद्रव्यांचं सुद्धा श्रद्धान केलेलं आहे. परद्रव्यांचं सुद्धा श्रद्धान करणं, जे भिन्न आहे त्याला भिन्न म्हणणं हे कसं? श्रद्धान परचं श्रद्धान केलं ना आपण. मला सांगा इथे काय लिहिलं होतं? आत्म्याचं श्रद्धान करणं त्याला म्हणतात सम्यक दर्शन. इथे कुठं लिहिलं शरीरला शरीर समजा म्हणून? बरोबर आहे, बरोबर. लिहिलं का शरीरला शरीर समजा म्हणून? परद्रव्य म्हणजे शरीरला शरीर समजा लिहिलंच नाहीये. बरोबर आहे. नाही नाही, ते तर आलं, ते तर आपोआप होणार. हा, ते करण्यासाठी आपल्याला काही करायचं नाहीये. फक्त आपण स्वतःला जीव समजणं यालाच सम्यक दर्शन म्हणतात. आता 4 डेफिनेशन आपण उद्या बघू. नेक्स्ट क्लासमध्ये आपण 4 डेफिनेशन बघू की सम्यक दर्शन कशास म्हणतात. ठीक आहे. दुसरा पॉइंट, आत्मा को पर वस्तुओं से भिन्न जानना. जानना, जानना आणि मानना या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ओके, जानना आणि मानना. मानना म्हणजे विश्वास, जानना म्हणजे ज्ञान. या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर आत्मा को पर वस्तुओं से भिन्न जानना तो निश्चय सम्यक ज्ञान है. काय आहे? तो निश्चय सम्यक ज्ञान आहे. आणि तथा पर द्रव्यों का आलंबन छोड़ करके, पर द्रव्यों का आलंबन छोड़ करके आत्म स्वरूप में एकाग्रता से मग्न होना निश्चय सम्यक चारित्र है. बस झालं. आता दुसरं काही सुद्धा करायचं नाहीये. निश्चय सम्यक चारित्र कशास म्हणतात? की परद्रव्यांचं सगळं भेदभाव सोडून आपल्यामध्येच मस्त राहणं. एक मिनिट. आता जी लाईन सांगितली ना ती परत एकदा सांगा ना. आत्मा कोणती को line? परद्रव्य से भिन्न मानना निश्चय सम्यक ज्ञान आहे. त्याच्या पुढे काय म्हणलं? आत्मा को परद्रव्यों से भिन्न मानना निश्चय सम्यक सम्यक दर्शन. मानना, मानना म्हणजे मान्यता, सम्यक दर्शन मध्ये येणार. हा, दूसरा पॉइंट, आत्मा को परद्रव्यों से भिन्न जानना सो सम्यक ज्ञान. परद्रव्यों से भिन्न जानना सो सम्यक ज्ञान. आणि तिसरा पॉइंट, भिन्न परद्रव्यों से भिन्न, सर्व परद्रव्यांना भिन्न सोडून आपल्या आपमध्येच लीन राहणं, आपल्यामध्येच मस्त राहणं, आपल्यामध्येच खुश राहणं याला म्हणतात सम्यक चारित्र. आत्मस्वरूप में एकाग्रता से मग्न होना. एकाग्रता समजते? आत्मस्वरूप में एकाग्रता से मग्न होना. मग्न होना म्हणजे लीन होणं. ठीक आहे. ध्यानची परिभाषा सुद्धा येते ना. ध्यान कशाचं? परत एकदा सांगा. थर्ड वाला थर्ड वाला परत सांगतो, परत लिहून घ्या. या 3 गोष्टी तर सर्वांना क्लिअर झाल्याच पाहिजेत. नेक्स्ट क्लास मध्ये मला पाठ पाहिजेत सर्व गोष्टी. 3 लाईन पहिल्यापासून तुम्ही सांगा. पहिल्यापासून सांगतो. पहिल्यापासून तुम्ही सांगा. लिहून घ्या. काय सांगितलं? पहिला पॉइंट,
आत्मा को पर द्रव्यों से भिन्न मानना, निश्चय आत्मा को पर द्रव्यों से भिन्न मानना उसे निश्चय सम्यक दर्शन कहते हैं। एक हे पहिला पॉइंट झाला, आत्मा को पर द्रव्यों से भिन्न मानना, मानण्यावरती नीट लक्ष ठेवायचंय, दोघांना मिक्स करायचं नाही। मानना तो निश्चय सम्यक दर्शन है। दूसरा पॉइंट, आत्मा को पर द्रव्यों से भिन्न जानना, आत्मा को पर द्रव्यों से भिन्न जानना। वीडियो ऑन करा सर्व लिहितायत की नाही लिहितायत? आत्मा पर द्रव्य से भिन्न, आत्मा को पर द्रव्यों से भिन्न जानना तो भिन्न निश्चय सम्यक ज्ञान है, तो निश्चय सम्यक ज्ञान। आणि तीसरा पॉइंट, पर द्रव्यों का आलंबन छोड़ करके आत्म स्वरूप में एकाग्रता से मग्न होना, एकाग्रता से मग्न होना। पर द्रव्यों का अवलंबन, पर द्रव्यों का अवलंबन छोड़ करके, पर द्रव्यों का अवलंबन छोड़ करके आत्म स्वरूप में एकाग्रता से, आत्मा स्वरूप में एकाग्रता से मग्न होना में वो निश्चय सम्यक चारित्र है। ठीक आहे, समजलं सर्वांना? टाइम आपला खूप झाला, बघितलाच नाही टाइम। चला आता समजलं, हे निश्चय मोक्ष मार्ग आहे। आणि आता व्यवहार मोक्ष मार्गाची चर्चा आपण उद्यापासून कंटिन्यू करणार, नेक्स्ट क्लास पासून। त्यामुळे कोणी सुद्धा मिस करायचं नाहीये। हे सुखी होण्याचा मार्ग आहे, याच्यामध्येच आपलं हित आहे। ज्याला असं वाटत असेल जो चाहो अपनो कल्याण, बोले त्यांनीच यायचंय, त्यांनीच समजायचंय, त्यांनीच दाखवण्यासाठी तर यायचंच नाहीये, स्वतःच कल्याण समजूनच यायचं आहे। समजते? चला बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये करू। आणि या 3 लाईन सर्वांनी पाठ करायच्या। ओके, परत एकदा बोलू आपण, परत एकदा बोलायचंय सर्वांनी एक साथ बोलायचंय, मग आपल्याला खतम करायचं। ओके, बोलायचं सर्वांनी एक साथ। पर द्रव्य न ते भिन्न आप में रुचि सम्यक भला है, आप रूप को जानपनो सो सम्यक ज्ञान कला है, आप रूप में लीन रहे फिर सम्यक चारित सोई, अब व्यवहार मुख मग सुनिए हेतु नियत को होई। चला 3 वाणी स्तुती करायची आहे। काही प्रश्न असतील तर लिहून ठेवा, नेक्स्ट क्लास मध्ये आपण सॉल्व्ह करू। ओके, जावानी के ज्ञान से सूझे लो कालो, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ धो, सदा देत हूँ धो।